तर आजच्या गुफ्तगू विथ गिरीशच्या पहिल्या एपिसोडमध्ये एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत. आलीये पुण्यामध्ये एका ग्रामीण निमशहरी भागात, पण इथे आल्यावर त्या व्यक्तीने स्वतःचा एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे, भारतात नव्हे तर परदेशातही. तर तिचा हा प्रवास कसा झाला, एका ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय पातळीवर, स्त्री पुरुष समानता, पुरुष आणि पुरुषत्व, लिंगभाव, त्याच्यानंतर स्त्रियांचे आरोग्य यासारख्या एरियाजमध्ये त्याने दक्षिण एशियामध्ये खूप काम केलेलं आहे. तर भेटूयात माझा मित्र आनंद पवार याला. आमच्याकडे कुर्डुवाडीमध्ये शिवजयंतीच्या ठिकाणी जत्रा चालते आणि जत्रेमध्ये गाड्या निघतात. आता गाड्या निघतात म्हणजे काय, तर आमच्याकडे गाडी निघते म्हणजे बैलगाडीवरती अभिनेते असतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले प्रसंग असतात. तर त्यातला जो एक प्रसंग असायचा, मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधला तो संवाद आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा की गाडीवरती एका बाजूला मिर्झा राजे उभे आहेत, गाडीवरती फळ्या टाकून दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रचंड मोठं पब्लिक आहे. कसलेही डिव्हायसेस नाही आहे, बत्त्या आहेत लाईटच्या आणि त्याच्यामध्ये मोठ्या आवाजामध्ये म्हणजे साधारण 200-300 लोकांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये ही सगळी डायलॉग डिलिव्हरी व्हायची. प्रसंग आहे ज्याच्यामध्ये मिर्झा राजे जयसिंग म्हणतात, वा रे शिवाजी, खरा मुत्सदी, खरा रुबाबदार, खरा क्षत्रिय कुलवंत पुरुष शोभतोस बेटा शोभतोस. या वृद्ध राजपुताची नजर पडायची तुझ्यावर. त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मी खूप वर्ष केलं ते त्याचे एक मोनोलॉग तो असा आहे, शतकानुशतक पारतंत्र्यात खितपत पडल्यामुळे, राज्यकर्त्यांच्या बहादूर शमशेर बहादूर अशा किताबतीनं माथे ठेचल्यामुळं वीरवृत्ती कशाला म्हणावं हेच मतीला उमगेन असं झालेलं आहे. माझ्यासारख्या पालकी पदस्थ शिवाजीचा असा कोंडमारा करून स्वतःच्या पायाशी असा पायी रगडत आणला म्हणजे वीरवृत्ती म्हणावं का? शीर धडा वेगळं झालं तरी ही रक्तबंबाळ धडान लढत राहिलेल्या माझ्या मुरारबाजीचे तुकडे तुकडे केले म्हणजे वीरवृत्ती म्हणावी का? मिर्झा राजा हीच निष्ठुरता जर एखाद्या निष्ठुराच्या हातून घडली असती तर या शिवाजीच्या मनाला यत्किंचितही विषाद वाटला नसता. पण मिर्झा राजा म्हणून ज्याच्या नावाचा डंका वाजतोय त्या पितृतुल्य पुरुषाच्या अंतःकरणाची अशी विपरीत घडण पाहिली म्हणजे अंतःकरणाचा कसा कोंडमारा होतो. आणि मग या धाटणीची आणि अशी काय म्हणतो आपण त्याला, अशी लफेदार वाक्यरचना ही मौखिक परंपरेनं गावात आली. म्हणजे 80 वर्षाचे इसम होते दिगंबर तात्या कोळी, ते मिर्झा राजाचा रोल करत होते आणि मी इतकासा छोटा 7वी पासून माझ्या ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरपर्यंत दरवर्षी केवळ ही गाडी करायला मिळाली, म्हणजे अभिनय करायला मिळावा म्हणून मी कुर्डुवाडीमध्ये जाऊन कॉलेज वगैरे बुडून 15-15 दिवस परीक्षेच्या काळामध्ये जाऊन राहत होतो. आणि अशी लफेदार वाक्य हे मौखिक परंपरेने आलेले. कुणी लिहिलंय, काय लिहिलंय, काही पत्ता नाही. ऐकून ऐकून पाठ केलं. डिगातात्या वारण्याच्या थोडे दिवस आधी आम्ही त्याला रेकॉर्ड करून ठेवलं आणि मग त्या हाताने लिहून काढले. म्हणजे एक त्यातला संवाद काय, फुलपाखरानं फुलं झाडाचा ठाव मकरंदासाठी घ्यावा आणि पाला पाचोयाचा रंग त्याच्यावर चढावा अशा अवस्थेसाठी का आम्ही आपली मनधरणी केली. शिवाजीनं जन्मभर म्हणी स्वातंत्र्याची सुखस्वप्न रचली आणि अखेर बालबच्चासुद्धा आदिलशहाच्या चाकरी शिवाजीनं स्वीकारली हे म्हणण्यासाठी आम्ही का आपली मनधरणी केली. आता ह्याच्यातली कित्येक शब्द आमच्या ऑडियन्सला कळतच नव्हते. फुलपाखरानं फुलझाडाचा ठाव मकरंदासाठी घ्यावा आणि पाला पाचोयाचा रंग त्याच्यावर चढावा अशा अवस्थेसाठी का आम्ही आपली मनधरणी केली. हे वाक्य ऐकल्यानंतर गाडी झाल्यानंतर ते काय म्हणजे परफॉर्मर आणि ऑडियन्समध्ये काहीच नाही, पटकन गाडीवर मित्र चढून सगळं झालं. मला म्हणायचे हे ते फुलपाखराचं काय प्रकरण आहे रे, ह्या नाटकात शिवाजी महाराज काय फुलपाखरं मारायचे का आपल्यासारखे म्हणे. तर ह्या सगळ्या गमती जमती आहेत ना, त्या तुम्हाला एनरिच करतात. आमच्या अभिनयाची सगळी भूक ही अशी गावात भागवत गेली. लगेच रिस्पॉन्स, तातडीनं रिस्पॉन्स. तर गंजीफातल्या राजाप्रमाणे असं एक वाक्य होतं. तर त्याच्यावरती मित्र येऊन म्हणतात, हे गंजीफातल्या म्हणजे गंजी फ्रॉक का आपला, गंजी फ्रॉक बनियनला गंजी फ्रॉक म्हणतात ग्रामीण भाग. तातडीनं त्याचं तुम्ही अभिनयही करता, त्याचं विश्लेषणही करता, त्याचा अर्थही सांगता, त्याच्यानंतर लोक पायाही पडतात येऊन. तर असा हा बैलगाडी नावाचा जो खूप कमी नाहीच आहे, म्हणजे काही ठिकाणी त्याला सोंग करणं वगैरे म्हणतात, पण बऱ्याच ठिकाणी रामायणाची वगैरे सोंग करतात लोक. माझ्या गावामध्ये बैलगाडी हा प्रकार होता. माझं सगळं अभिनयाचं इंट्रोडक्शन हे डिगातात्याकडून, आमच्या गावातले एक भगा बागेल आहेत त्यांच्याकडून आणि इतरही अनेक जण आहेत, अशा लोकांकडनं गावामध्ये झालं होतं. अर्थात त्याला मी सांस्कृतिक बुक म्हणतो. आणि हे नीट समजून उमजून शिकायला मिळावं म्हणून खरं पुण्यात आलो. तर पुण्यात आमच्याबरोबर नमस्कार, गुफ्तगू विथ गिरीश या आमच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचे आपले जे पाहुणे आहेत
ॲक्च्युली पाहुणे म्हणणं हा मला शब्द फार वेगळा वाटतोय, कारण त्या व्यक्तीला मी इतक्या मैत्रीपूर्ण नात्याने वारंवार भेटत आलेलो आहे. म्हणजे असं होतं ना की की फार काही इंटरॅक्शन करण्याची गरज नसते आणि तात्काळ तुमच्या तारा जुळतात. 2014ची गोष्ट असेल, मी फेसबुकला स्क्रोल डाऊन करत होतो आणि माझ्या टाईमलाईनवर एक पोस्ट आली, पितृसत्ताक विरोधक पुरुष यांचं सेमिनार पुण्यामध्ये. आणि ती पोस्ट जेव्हा मी पाहिली तेव्हा माझे काही कॉमन मित्र त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते. पितृसत्ताक विरोधक पुरुष ही टर्म माझ्यासाठी फार तेव्हा नवीन होती. आणि अशा पुरुषांची संघटना इथे येते म्हणजे ज्या फोर्सशी हे लोक झगडतायत तो फोर्स किती पॉवरफुल असेल याची मला तेव्हा जाणीव झाली. आणि मला असं वाटलं की मी एक कलाकार म्हणून, कारण मी तेव्हा खूप मालिका करत होतो, खूप सिनेमे, आणि मला असं वाटलं की एक कलाकार म्हणून माझं कर्तव्य आहे की या माणसांशी माझं जोडलं जाणं. आणि मग मी संपर्क साधला आणि त्यांचं सेमिनार होतं पुण्यामध्ये लोकायत हॉलला, आणि तिथे माझी या सगळ्या मंडळींची पहिली भेट झाली. आणि मला अजूनही आठवतंय की तेव्हा दिल्लीतल्या फार मोठ्या ॲक्टिव्हिस्ट कमला भसीन मॅडम त्या सेमिनारला आल्या होत्या. आणि महाराष्ट्रातनं असंख्य लोक, म्हणजे सगळ्या जिल्ह्यातनं, सगळ्या टाउन्समधनं लोक आले होते. आणि तिथे मी या माणसांना जेव्हा भेटलो तेव्हा मला आनंद वाटला की दे वर ट्रीटिंग मी ॲज देअर फॅमिली. दे वर नॉट ट्रीटिंग मी ॲज अन ॲक्टर, की हा कुठला तरी बाहेरचा माणूस आलाय, सेलिब्रिटी आलाय, ॲक्टर आलाय, असं काही नव्हतं. कारण ती रूटेड माणसं होती सगळी, तळागाळाशी, आपल्या मुळांशी जोडली गेलेली, आणि त्या सगळ्या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणारी, त्या सगळ्या मुद्द्यांशी झगडणारी ती माणसं होती. आणि त्यातलाच एक माझा अग्रगण्य मित्र जो ही सगळी चळवळ लीड करतो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर, त्या माझ्या मित्राचं नाव आहे आनंद पवार. तो आज आपल्याबरोबर आहे. आनंदची ओळख करून आणखीन एक द्यायची म्हणजे ग्रामीण भागातून आणि निमशहरी भागातून पुण्यात अनेक तरुण तरुणी येतात, कामासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, व्यवसायासाठी असेल. तसाच आनंद सुद्धा आला कुर्डुवाडी सारख्या एका निमशहरी भागातून. आणि मग तिथून आल्यानंतर पुण्यात त्यांनी स्वतःची ओळख तर निर्माण केलीच, आणि यशस्वीरित्या तो लोकप्रिय झाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर. मित्रांनो, मला खूप आनंद होतोय की आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आनंद पवार आहे. एरवी आमच्या खूप गप्पा होत असतात, खूप इश्यूजना आम्ही टच करतो, म्हणजे एका मुद्द्यावरनं आम्ही भरकटत पता नाही कुठल्या मुद्द्यापर्यंत जातो. तसंच काहीसं आज आपण करणार आहोत. आनंद, खूप खूप स्वागत. थँक्यू. वेलकम टू गुफ्तगू विथ गिरीश. मला आधी एक प्रेक्षकांना जाणून द्यायचं आहे की आनंद, आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात तू गेला होतास आणि तिथे तू सगळ्या नॅशनल टेलिव्हिजनवर दिसला होतास. तुझं काम तिथे वाखाणलं गेलं होतं. तर मला सांग, काय होतं ते, कसं काय घडून आलं, काय काय सगळं ते सांग मला. आपण सुरुवात चांगल्या एका मुद्द्याने करतोय, कारण सत्यमेव जयतेबद्दल भारतात बहुतेकांना माहिती आहे. वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांना दृश्य बनवण्याचं काम आपण म्हणूया त्या शोने केलं. तर त्यातला महिला हिंसाचाराचा जो एक एपिसोड होता, अच्छा, महिलांवर होणारी हिंसाचार, या मुद्द्याबद्दल एपिसोड करण्यासाठी म्हणून त्यांची रिसर्चची टीम, आमिर खान प्रोडक्शनची टीम, ज्या वेळेला लोक शोधत होते त्यावेळेला ते आत्ता कमलाजींचं जे नाव घेतलं तू, त्यांच्याकडेही गेलेली होती. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ते शोध घेत घेत अभ्यास म्हणून माझ्याकडे भेटायला आले होते. आणि त्यांनी एकूण त्या सगळ्या चर्चेमध्ये पुरुषांची त्याच्यात काय भूमिका आहे वगैरे ही जी मांडणी आत्ता आपण करत होतो, तर त्या अर्थाची मांडणी मी एक साधारण मागच्या 20 वर्षापासून करतोय. तर त्यासाठी त्यातली प्रेरणा नावाची एक मैत्रीण, प्रेरणा ठाकूर देसाई, आता ती अमेरिकेत असते, तर तिने मला पहिल्यांदा संपर्क केला. आणि अपेक्षित असं होतं की हा मुद्दा काय आहे ते समजून घेणं, आणि मी जे मुद्दे मांडत होतो त्याच्यामध्ये त्यांना रस वाटला. कदाचित इतर अनेकांना जे भेटले होते त्याच्यामध्ये पितृसत्तेचं विश्लेषण कदाचित कमी होतं, आणि ते जे मी मांडत होतो सत्तेशी संबंधित, नियंत्रणाशी संबंधित, तर ते कदाचित त्यांना भावलं होतं आणि त्याच्याबद्दल त्यांना जास्त अभ्यास करायचा होता. म्हणून मग अभ्यासासाठी म्हणून आमिर खान प्रोडक्शनच्या सगळ्या टीमने मला बोलवलं की त्यांचं प्रशिक्षण करावं.
आणि मग त्यांचं पितृसत्तेबद्दलचं प्रशिक्षण मी करत होतो. क्या बात आणि महिला हिंसाचाराच्या मुद्द्यावरती महिला हिंसाचाराचा मुद्दा कसा असतो, त्याचे वेगवेगळे पैलू कुठले, त्यात कुठल्या पद्धती वापरता येऊ शकतात लोकांना बोलतं करण्याच्या, त्याचे अनुभव मी सांगत होतो. टीमबरोबर ती पितृसत्तेबद्दल आणि महिला हिंसाचाराबद्दल चं आम्ही काही असं बसून शूट केलं 2-1 तास. ते त्यांच्या सगळ्या टीमने बघितलं. अर्थात आमिर खान जे आहेत ते स्वतः खूप अभ्यास त्या वेळेला करतही होते आणि नेहमीच करतात असं आपण ऐकतो. तर त्यावेळी मी त्यांचा सिरियसनेस पाहिला होता. पितृसत्तेबद्दलचे काही प्रश्न असतील तर आपली इंटरॅक्शन व्हावी अशी त्यांची इच्छा होती. आणि त्यामुळे मग एपिसोडमध्ये मांडणी करताना काही जण अदरवाईज कसं प्रेक्षकांना अनेकदा वाटू शकतं की तज्ज्ञ लोक समोरून बोलतात. त्यामुळे वास्तविक पाहता हा खरं तो स्ट्रॅटेजीचा भाग असतो एखाद्या शोच्या. काही तज्ज्ञ आम्ही प्रेक्षकांमध्ये पेरले होते मुद्दा, की जेणेकरून वाटावं की सर्वसामान्य लोक पण असं विचार करतात. आणि मग अर्थात तुम्ही ते 50-1 मिनिटं मांडणी करतात त्या ठिकाणी, त्यातले एडिट होऊन आपल्याकडे 5-6 मिनिटं कळतं. पण ज्यांना अर्थात या माध्यमात असतात त्यांना कळतं की हे पेरलेले तज्ज्ञ आहेत, ते प्रेक्षक आहेत. तर अशा पद्धतीनं त्या एपिसोड करण्यामध्ये माझा जास्त जवळून सहभाग होता. आणि त्या एपिसोडमध्ये मी पुरुषत्व, मर्दानगी या मुद्द्यावरती बोललो होतो. तो विषय पण त्यांना नंतर भावला, ज्याचा दुसऱ्या सीझनमधल्या मला वाटतं अख्खा एक एपिसोड त्यांनी नंतर पुरुषत्वावरती केला. तर असं माध्यमांमध्ये या पद्धतीचे विषय मांडण्याचा चांगला अनुभव होता. पण मग त्याचा रीच कुठपर्यंत गेला आणि त्याचा काय परिणाम साधला गेला एकूण जनतेत? वेल, एकूण त्या शोचं म्हणजे ओव्हरऑल त्या शोचं सगळं स्कीम बघतं मला असं दिसतं की जे विषय अदरवाईज आपल्या घरात बोलले जात नव्हते ते विषय सार्वजनिक चर्चेचा मुद्दा झाला. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा महिला हिंसाचाराचा मुद्दा, तो फार तर फार काय सरकारी आकडेवारी, क्राईम या पातळीवरती बोलला जात होता, किंवा फार तर NGOच्या वर्कशॉप्समध्ये तो बोलला जात होता. तो डायनिंग टेबल मुद्दा नव्हता झाला. सिमिलरली आपण चाइल्ड सेक्शुअल अब्यूजचा मुद्दा घेऊ, लैंगिक शोषणाचा मुद्दा एरवी तो आपल्याला वर्तमानपत्रांमध्ये, लेखांमध्ये वाचायला मिळतो. तर मला सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन असं वाटतं की त्यानं एक पब्लिक डिस्कोर्स तयार केला. रादर मी असं म्हणेन की जे मुद्दे असे पब्लिक डिस्कोर्स, NGO डिस्कोर्स, डेव्हलपमेंट सेक्टरचे डिस्कोर्स असतात ते डॉमेस्टिक झाले, डॉमेस्टिक डिस्कोर्सचा भाग झाले. मला वाटतं की तो महत्त्वाचा आहे. लोक अनेकदा म्हणतात की काय साध्य झालं, प्रश्न मिटले का? प्रश्न तर शतकानुशतक आहेत, बोललंच जात नव्हतं. गप्प बसण्याची जी संस्कृती आहे ती कदाचित त्या शोनं तोडली. महिला हिंसाचाराच्या बद्दलचा रीच जर आपण काय मूर्त म्हणजे सोशल मीडियासारखा बघितला तर मलाच जवळजवळ 1.5-2 लाखाच्या वरच्या माझ्याकडे मेसेज इंटरॅक्शन. तो डेटा मी बघत होतो कुठल्या कुठल्या भागात नाहीत लोक काही बोलत होतात. त्यानंतर त्यातला जो पुरुषत्वाबद्दलचा भाग आहे तो अनेकांनी समाज माध्यमांवरती फिरवला. मला माहिती की काही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मने तो तेवढाच पीस अनेकदा फिरवतात आणि ते टॅग करतात. तर त्याचे खूप आहेत, म्हणजे ते ऑलमोस्ट लाईक खूपच जास्ती रीच आहे त्याचं. पण 2.7 मिलियन वगैरे असलं काहीतरी. पण मुद्दा काही लोक बघतात कारण माध्यम आता लोकांच्या हातामध्ये आहे. तर तो मला रीचच वाटतो. त्यातनं ठोसपणे काय बदल झाला हे शोधणं, नाही बदल नाही माध्यमावर आणि त्या ह्याच्यावर पण अन्यायकारक. करेक्ट नाही, पण ॲज यू सेड की टेबलवर तो विषय मांडला जाऊ लागला, अगदी हे फार मोठं यश आहे. आणि अदरवाईज ना हे त्याला काय म्हणजे आम्ही संस्था, संघटना, चळवळी चालवणारे लोक म्हणतो की महिला हिंसाचाराच्या मुद्द्याची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की अडचण सगळ्यालाच वाटते पण बोलत कुणीच नाही. न बोलण्याची जी संस्कृती आहे, कल्चर ऑफ सायलेन्स जे आहे ते कदाचित अशा छोट्या छोट्या प्रयत्नांमधून मोठ्या प्रमाणात तोडलं गेलं आहे कदाचित. मित्रांनो, सम्यक ही जी काही लोकप्रिय संस्था आहे त्याचे हे कार्यकारी संचालक आहेत. आनंद सम्यक या संस्थेचे कार्यकारी संचालक आहेत. सम्यक हे एक संवाद केंद्र आहे मित्रांनो, आणि स्त्री पुरुष समानता, लैंगिक भेदभाव आणि लैंगिकता, पुरुष आणि पुरुषत्व, स्त्रियांचे आरोग्य, स्त्रियांचे आरोग्याला घेऊन असलेले हक्क, या सगळ्यांबाबतीत सम्यक ही संस्था कार्य करते दक्षिण एशियामध्ये. आणि त्याचा जो आवाका आहे त्याच्यासाठी आनंद देशभरात नाही जगभरात जाऊन आलेले आहेत. तर म्हणून त्यांचा या सगळ्या बाबतीत खूप अभ्यास आहे. पण मला आजच्या विषयाला अनुषंगून आनंद तुला प्रश्न विचारायचा आहे, जो कदाचित अनेक लोकांना भेडसावणारा प्रश्न आहे. कुर्डुवाडी सारख्या तू एका निमशहरी भागातून आलास आणि तू पुण्यात आलास. मला सांग, तेव्हा तू कसं काय डिसाईड केलंस की मला पुण्याला जायचंय, आणि का तू तेव्हा निर्णय घेतलास, आणि म्हणजे पुणेच का?
एकूण मला ते जाणून घ्यायला आवडेल, मग मी पुढच्या प्रश्नांकडे वळणार आहे. एक तर खूप धन्यवाद की इतकं मनातलं व्यक्त करण्यासाठीची स्पेस हा प्रश्न मला देतो. आज जरी आपण गावखेडी निमशहरं ह्याचा तसं डिव्हिजन आपल्याला स्पष्ट करता येणं अवघड आहे, नाही. विशेषतः राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, की हे गाव आहे खेड आहे. कारण आपल्याला असं दिसेल की जगण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत, सुविधा वाढलेल्या असतात, पण कल्चरली सांस्कृतिकदृष्ट्या गाव आहे, निमशहर आहे. लोकांमध्ये असलेले संपर्क, किनशिप, जवळीक याचा पॅटर्न वेगळा असतो. तर त्या काळात तर अर्थात तो जास्ती होता आणि माध्यमं अर्थात पोचलेली असतात. त्यामुळे गंमत अशी होते खरं निमशहरातल्या माझ्यासारख्या अनेकांची आजही असेल की तुम्ही म्हणायला म्हणून भौतिकदृष्ट्या तुम्ही एका गावात असतात, परंतु तुमचं कनेक्शन जगाशी आहे सगळं. येस, यू आर ग्लोबली कनेक्टेड. त्यामुळे जगातल्या सगळ्या गोष्टी, ॲस्पिरेशन्स, इच्छा तयार होतात, डिव्हाइसमध्ये तरी होतात किंवा ऐकून होतात. माझ्या काळात ते वर्तमानपत्रातून किंवा टेलिव्हिजनमधून होत होत्या, पण डिझायर आणि ॲस्पिरेशन्स तर तयार होत होते. प्लस आपल्याकडे म्हणजे माझा खूप दाट विश्वास आहे बरं का, कलेचं अंग प्रत्येक जिवंत व्यक्तीला आहेच. अभिव्यक्ती पद्धती तंत्र कदाचित नसते, पण आवड निवड असते, आपली आवड असते. मला गाणं यायचं चांगलं. आता ह्या निमशहरासारख्या ठिकाणी मी अगदी जबाबदारीनं आणि खूप विश्वासानं म्हणतो की मी असं गावाचा लाडका वगैरे होतो. म्हणजे एका दुःखा नाही, असं सगळ्या गावाचा लाडका मुलगा ना, म्हणजे असं सगळ्या छानच असतं सगळं. पण मग तेव्हा तू कोणती गाणी गायचास? मी गाणी सिनेमातली गायचो, जितकी मी गायचो. ऑडिओ टेप मिळायच्या, त्या कॅसेटवरती ऐकून म्हणायचो. C60 वगैरे. हां, माझ्या आवडीचं ते होतं. घरात खूप कमी कालावधी टेप रेकॉर्ड होता, पण गाणी म्हणायचो. गाणी रेडिओ खूप ऐकायचो. आकाशवाणीचे लहान मुलांसाठीचे कार्यक्रम, बालोद्यान खूप लागायचं, रविवारची वाट बघायची. तर गाण्याचे संस्कार होत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे गावातल्या भजनी मंडळात मी जवळजवळ 6-7 वर्ष गाणं गात राहिलो असं. आणि गाणं शिकण्याची खूप इच्छा होती. तर गाणं शिकण्यासाठी म्हणून मला खरं यायचं होतं. माझा खरं तर मला ज्या पद्धतीचं शिक्षण मी घेतलं त्यातून मला शेतकी शिक्षणासाठी माझी निवड झाली होती, पण ती धुळ्याला झाली होती. अच्छा. आणि मला काय धुळ्यात जायचं होतं, मला शिकायला यायचं आणि पुण्यात जाऊन शिकायचं असतं असं गावाकडे अजूनही. पुण्याकडे जायचं आकर्षण काय, तर तेव्हा तर गाण्यासाठी मला पुण्यात यायचं होतं. मी पुण्यात आलो, इथल्या शेतकी म्हणजे क्लासिकल गायकी शिकण्यासाठी, गायकी शिकायला, पॉप्युलर म्युझिक? नाही, पॉप्युलर असं काही नव्हतंच तेव्हा. अच्छा. मुळात. आणि गावातले आपले रोल मॉडेल काय असतात, म्हणजे माझ्या काळामध्ये परुळेकर गुरुजी होते. ते पेटी वाजवायचे आणि ते खूप चांगलं शास्त्रीय गायचे. असं वाटायचं की आपण गुरुजीसारखं गायलं पाहिजे. हे कुठे शिकायला मिळतं. आणि तो काळही असा होता की ऑनलाईन काही शिकत नव्हतं. म्हणजे इमॅजिन की आपल्याला काही दुसरं नाहीच आहे शिकायला. पुणेच माझं म्हणजे शास्त्रोक्त शिक्षण घेण्यासाठी, गाणं शिकण्यासाठी मी आलो. हा फरक आहे. कारण आता ऍक्टिंग क्षेत्रात ना, मला शाहरुख खान बनायचंय किंवा सैराट नंतर मला तो कोण, सैराटचा कोण तो हिरो, ते बनायचंय. त्या क्रेज पोटी आलेलं अभिनेता वेगळा आणि मला खरंच सिरियस काही काम करायचंय. मला गाणं जे शिकायचं होतं ना, ते मुख्यतः आपले उच्चार चांगले व्हावेत. आपल्याला परत जाऊन किती स्वप्न होतं माहितीये का, म्हणजे गंमत. गाणं का शिकायचं होतं, तर मी जे गावोगावी जाऊन भजनं गात होतो, गवळणी गात होतो, ते अजून चांगल्या परत तिथेच जाऊन गायचे होते. म्हणजे मला व्यावसायिक दृष्ट्या काहीतरी मोठं, म्हणजे आपला आवाकच नव्हता ना विचार करण्याचा तेवढं साधं की परत जाऊन चांगलं गाणं म्हणता यावं परुळेकर गुरुजींसारखं. इतक्या छोट्या स्वप्नाला घेऊन मी खरं पुण्यात आलो होतो. पण मग तू काय पुण्यात आलास, कुठल्या शिक्षणानंतर पुण्यात आलास आणि काय? 12वी नंतर मी पुण्यामध्ये आलो. आणि मग तू काय केलंस? हाऊ डिड यू सेटल हिअर? आता हे खूप इंटरेस्टिंग 90चा काळ आहे हा. मी 91ला पुण्यात आलो. तर जे आपले मित्र करतात तेच आपण करायचं असतं, असा एक असायचं की तुम्हाला वेगळ्या वाटा नव्हत्या. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असं 3च असतं जगात. तर त्यातल्या त्यात हुशार मुलगा म्हणून मग सायन्स असं. अच्छा, ओके. मी शास्त्र शिकलो आणि इथे आलो तर पुण्यातल्या एका खूप प्रतिथयश महाविद्यालयामध्ये मी आलो. आणि आता 50 मध्ये असताना मला याचं नाव घ्यायला काही माझी हरकत नाही, मी सप महाविद्यालयात. अच्छा, SP कॉलेजमध्ये. SP कॉलेजला आलो पुण्यामध्ये. तर मला एक सांग, SP कॉलेजमध्ये तू अकॅडमिकसाठी गेलास ना, बट गानकलेचं शिक्षण किंवा त्याच्या बाबतीत कसं एक्सप्लोरेशन सुरू झालं? वेल, आता SP कॉलेजचा उल्लेख इथे अशासाठी महत्त्वाचा आहे की गाणं न शिकण्यासाठी तिथेच काही कारण घडलं होतं.
त्याच्यामुळे आता हे थोडंसं म्हणजे आता मी जसं म्हणालो की 50व्या वर्षी आपण एक मोकळेपणानं खरं बोललंही पाहिजे, कारण 90तलं SP कॉलेज आणि आत्ताचं SP कॉलेजचं असलेलं मेट्रोपॉलिटन असणं हा फरक आहे. 90मध्ये ते अर्थात तसं नव्हतं. तर आता मी कुठे जायचं माहीत नव्हतं, तर मी सायन्स शिकायला आलो, कारण इतर काही जण इथे होते पूर्वीपासून. आणि आल्यानंतर पहिला शोधाशोध होती की कारण तिथून कोणीतरी सांगितलं की जवळपास काही गायन समाज आहेत, गाण्याची काही शिकण्याच्या जागा आहेत. पण तिथे पोहोचण्याच्या आधी काही जवळच्या मित्रांनी, मैत्रिणी नव्हत्याच नसायच्या तेव्हा, त्यांनी सांगितलं की आधी तू कॉलेजमध्ये एक कलामंडळ असतं त्यांच्याकडे जा. तर तिथे निवडीची काही प्रक्रिया चालली होती. आणि मला आठवतं मी स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला असं काहीतरी गाणं म्हणत होतो. IQ कान तयार होता तसंच म्हणत होतो, कसलंही शिक्षण नाही, उच्चारांचं काहीच शिक्षण नाही. आणि इमॅजिन मी म्हणालो की स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला आणि गतजन्मीची, आणि मी गायलो गतजन्मीची खून सापडी आणि गेला पकडलो न म्हणालो आणि मी थांबवला गेलो. आता मी सन्मान म्हणून माझ्या गुरुवर्यांचं नाव नाही घेणार फक्त, पण तिथे काहीतरी असं घडलं निवडीच्या या ठिकाणी. मी खूण नाही म्हणालो, न म्हणालो आणि खूप वाईट पद्धतीनं हाकलला गेलो. वेल आपण अनेकदा ऐकतो पण मग ते जे त्यांनी थांबवलं ते समवयीन होते का कोणी सिनियर? वयस्कर होते, निवडीसाठी बसलेले होते ना, वयस्कर महिला प्राध्यापका होत्या त्या. पण मग ज्यांनी थांबवलं ते समवयीन म्हणजे कॉलेज मधला ग्रुप होता का कोणी सिनियर मंडळी होती की? नाही, ते वयस्क प्राध्यापिका होत्या, महिला होत्या आणि त्या निवडीसाठी बसलेल्या होत्या ना. आणि ते नचा जो आहे तो गोंधळ फक्त नव्हता, तर ते ज्या पद्धतीनं ते गाणं थांबवलं ते तसं चार चौघांमध्ये अपमानित करणार होतं. आणि मी खूप धडपड करून, कदाचित गर्दी म्हणजे इट कुड हॅव बीन ग्रेसफुल ऑल्सो. इट कुड हॅव बीन ग्रेसफुल. पण दुसरं असं की मी सांगायचा प्रयत्न करत होतो की मला एक तर माझ्या लक्षातच नाही आलं की असं काही आहे, गोंधळ येतोय की, कारण सगळं बोलण्यामध्ये माझ्या अजूनही पाणी मी असंच आहे. हा माझ्यासाठी, मी जसं म्हणालो मगाशी की गावाचा लाडका, तसं पाहिलं तर प्रिव्हिलेज्ड बॅकग्राऊंड मधून आलेल्या माणसासाठी हा सांस्कृतिक धक्का होता. भेदभावाचा अनुभव, आता हे असले शब्द तेव्हा नव्हते, रेट्रोस्पेक्टिव्हली मी हा शब्द वापरतोय. भेदभावाचा कदाचित तो शहरातला पहिला अनुभव होता माझा. आणि मग त्याच्यानंतर माझ्या जाणीवा खूप होत गेल्या. मग मला लक्षात यायला लागली की अरे आपण स्लीपर घालतो पायामध्ये, आपल्यावरती भेदभाव होतोय. आपल्या हातामध्ये दोरा काळा बांधलेला आहे, आपल्यावरती भेदभाव होतोय. आपले कपडे रोज इस्त्री केलेले नसतात, कारण हा वर्ग दाखवणे, एकतर तो मार्केटही तसं नव्हतं, वातावरण तसं नव्हतं की कपड्यावरून तुम्ही जज व्हा. माझ्या गावामध्ये डॉक्टरची मुलं कोण, पत्रकारांची मुलं कोण, शेतकऱ्याची मुलं कोण, गरिबाची मुलं कोण हे कळायचं नाही. सगळे एकसारखेच होते. सगळ्यांच्या चड्डीला करदोडा होता, सगळ्यांचे कपडे असेच होते. त्यामुळे कोण कुणाचा कपड्यावरून त्या माणसाची कोट अनकोट लायकी बघण्याचा काळही नव्हता. त्यामुळे मी त्याच सगळ्या सांस्कृतिक वातावरणात शहरात आलो होतो. पण हे जाणवायला लागले की तुम्ही कुठले बूट घालता, स्पोर्ट्स शूज घालता का त्या काळामध्ये. ब्रँडचं इतकं नव्हतं, पण स्पोर्ट्स शूजचा नक्कीच काही होता. तुम्ही काय पद्धतीचे कपडे घालता ह्याच्यावरून तुम्हाला एकतर बाजूला ठेवलं जातं किंवा हे बारकावे मला नंतर लक्षात यायला लागले. सुरुवातीला मला असं वाटलं की अरे नाही, कदाचित आपण ओव्हर रीड करतोय, पण तसं ते नव्हतं. अनफॉर्च्युनेटली तसं ते नव्हतं. माझा भ्रम असला असता तर मला आनंद झाला असता. आज मी 50व्या वर्षी मागे वळून बघता मला जाणवतं की ते, कारण मी इतरांचेही तेच अनुभव. बट वी विल कम टू दॅट पॉइंट इन अ वाईल. बट तुझ्या प्रश्नांमध्ये तू म्हटलेलं आहेस की तेव्हाचं पुणे कसं होतं आणि आत्ताचं पुणे कसं आहे असं तुला वाटतं. वी विल कम टू दिस पॉइंट लेटर ऑन, पण त्याला जाण्यापूर्वी हे जाणून घेणं गरजेचं आहे असं मला. 90तल्या पुण्याचं वर्णन लिखाण कदाचित अनेकांनी केलंय. तर माझ्या प्रत्यक्ष त्यावेळेच्या तरुणपणाच्या ह्याच्यातून मला ते कसं दिसलं तर, उदाहरणार्थ एखाद्या कॅम्पसचं साधन मी म्हणालो, जसं माझ्या कॉलेजच्या एक सुरीपणा होता. त्याच्यामध्ये राहणीमानातला साधारणपणे किरकोळ फरक वगैरे सगळेच एकसारखे होते. ब्रँड्सचं चलन नव्हतं. खाण्याच्या जागा अगदीच काय म्हणूया कन्व्हेन्शनल होत्या. फार तर फार वडापावच्या जागी बुडपलेला समोसा, या पलीकडे खाद्यसंस्कृतीचा, विद्यार्थ्यांच्या खाद्यसंस्कृतीचा खूप पसारा नव्हता. मला आठवतं की 91-92 पहिल्यांदाच SP कॉलेजच्या तिथे आसपास टिळक रोडला एक बर्गर किंग नावाचं एक अंकल आले होते.
बर्गर आलं होतं. बर्गर नावाचं आम्हाला वाटतं की हे व्हर्जन जरा वडापावपेक्षा बरं आहे. पण त्याचं काय, कारण इमॅजिन आता मी म्हणू शकतो की 91ला ग्लोबल मार्केट झालं होतं, आपलं टेलिव्हिजन जास्त वाढलं होतं, करेक्ट. खाद्यसंस्कृती अर्थात नवीन यायला सुरुवात झाली होती, तर फिरण्याच्या जागा कमी होत्या, थिएटर्स कमी होते, सिंगल स्क्रीन थिएटर्स होते, आणि नाटक बघण्यासाठी जसं अजूनही सुदर्शनला लोक जातात, तर तसंच स्नेहसदन की सेवा सदन होतं इथे नारायणपेठेमध्ये, तिथे बऱ्याचदा जात होतं. आणि आज प्रतिथयश असलेले कित्येक कलाकार मराठीमध्ये, नंतर हिंदीत करणारे थिएटर करत होते, ते त्यावेळेला विद्यार्थी दशेत त्यांच्या नाटक करत होते. अर्थात पुरुषोत्तम आणि फिरोदी हे दोन महत्त्वाचे करंडक होते चालू. कल्याणी करंडक नावाचं BJ मेडिकलमध्ये एक गायनाचं, त्याचा एक अनुभव, मी गायला तिथेही गेलो होतो एकदा स्पर्धा म्हणून, स्वतःच्याच कॉलेजच्या विरोधात एंट्री देऊन गेलो होतो. तर असं ते साधारण कलेचं क्षेत्र प्रामुख्याने होतं. दुसरं की पुण्यातल्या सामाजिक विद्यार्थी दशेतल्या विद्यार्थ्यांच्या राजकारणावरती समाजात बाहेर जे काही घडतं ना, त्याचे मात्र निश्चितपणे काही परिणाम दिसत होते. म्हणून त्याच काळामध्ये मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न होता, तेव्हाच बाबरी मशिदीचा मुद्दा देशात झालेला होता, मुंबईचे दंगे 93ला जे झाले होते ते माझ्या विद्यार्थी दशेच्या काळामध्ये होते. अर्थात HIV एड्स बद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनजागरण सुरू झालेलं होतं. तर ह्या सगळ्याचे परिणाम कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कॅम्पसवरती होत होते. तर साधारणपणे नॉन मेट्रोपॉलिटन कन्व्हेन्शनल पारंपरिक शिक्षण पद्धतीतले विद्यार्थी, प्राध्यापक, त्यातले नातेसंबंध, त्यांच्या सांस्कृतिक कलाक्षेत्रात जगतात जितकं काही घडत असेल तितकंच तसं ते होतं. आजचं आपल्याला पूर्ण चित्र वेगळं दिसतं. 30 वर्षानंतर ग्लोबलायझेशनबद्दल बोलण्यात तसा फार वेगळा रस नाही आहे, पण आजचं जे नॉर्मलाइज झालेलं जग आहे ते अर्थात नव्हतं. म्हणजे जे आत्ता आहे थोडक्यात मांडायचं ते तेव्हा नव्हतं, असं आपलं साधं वर्णन त्याचं यूथ म्हणून. आणि तू बऱ्याचदा बोललेला आहेस की जी माणसं, जी तरुणी ग्रामीण किंवा निमशहरी भागातून येतात त्यांना एक वेगळीच सांस्कृतिक भूक असते. हो. तो आय वुड लाईक टू नो व्हॉट इज दॅट सांस्कृतिक भूक, आणि त्याचं काय काय कुठल्या स्वरूपात ती समोर येत असते. कॅन यू डिफाईन दॅट? मला खूपच जिव्हाळ्याचा तो मुद्दा आहे. म्हणजे आता मी असं म्हणतो की मी जसं सुरुवातीला म्हटलं की प्रत्येकाला काहीतरी कलेची काहीतरी तोंडओळख, इन्क्लिनेशन आहे. त्याच्याकडे आपण पॉप्युलर कला अशा अर्थाने नाही बघितलं तर कोणी खूप चांगली रांगोळी काढतंय. हो. तुम्ही आमच्याकडे मी बघितलं की मला आठवतं की आपल्या रानात त्याला कुळव धरणं म्हणतात ना, रान कुळवताना म्हणा, वाफे पाडताना म्हणा, सुबक वाफे घालणारे लोक असतात. हो. म्हणजे तुम्ही अगदी फुटपट्टीवर मोजावं आणि वाफा असा निघावा. क्या बात. सलग वाफे बघितले तर असं वाटावं की एका लाईनमध्ये एखाद्या माणसाने वाफे केले. दारं धरणं म्हणतात, पाणी द्यायची जी पद्धत असते त्याला दारं मोडणं जे म्हणतात रानामध्ये. म्हणजे एका पाटातलं पाणी वळवून दुसऱ्या वाफ्यामध्ये सोडताना त्याच्यात एक नजाकत दिसायची, खूप सुंदर. आणि ते वाफा तोडून नंतर त्या मस्त तोडलेल्या वाफ्याकडे खुश होऊन बघणारी माणसं मी बघितली. हो, की आपल्याकडनं चांगलं काम झालं. प्रत्येकाला कले चांगलं. करेक्ट आहे. एक अभिव्यक्तीसाठीच्या स्पेसेस कमी असतात. नाटक म्हणा, गाणं म्हणा, लिखाण, कविता कमी असतात. कविता करतात लोक कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं काहीतरी लिखाण करतात, इतकं स्वाभाविक आहे. दुष्काळी भागातले आमच्या जे काही स्थानिक कवी आम्ही म्हणतो ते कायम भेगाळलेल्या जमिनी, इतका दुष्काळातल्या भागात ना ते स्वाभाविक आहे त्यांच्या लिखाणामध्ये ते दिसतं. ते कोकणासारखी हिरवीगार शेती, हिरवगार नव्हतं, काही माड नव्हती, ते कुठून येणार होते, पण ते लिहित होते. करेक्ट. ज्याला तसं पाहिलं तर कला म्हणून, कविता म्हणून साहित्य क्षेत्रामध्ये किती खूप उशिरा, म्हणजे ग्रामीण साहित्य कला प्रकार वगैरे, साहित्य प्रकार वगैरे मुळात म्हणतानाच ते ग्रामीण आहे हे अधोरेखित करण्यातलं जे आहे ना, अर्थात त्याच्यावरती साहित्यिक वाद खूप आहे, ही चर्चा त्याच्याबद्दल नाही आहे म्हणून मला फक्त संदर्भासाठी हे उदाहरण वापरलं. पण मुळात एखाद्या साहित्याला वेगळं ठरवण्या इतपतच जर ते आहे सुरुवात असेल तर आपल्याला लक्षात येते की काय. तर ही भूक जी आहे ना, त्याला मी म्हणतो की सांस्कृतिक अशा अर्थाने जरी आपण एक अम्ब्रेला टर्म वापरला तरी लिखाणाबद्दलची ओढ, कवितेबद्दलची ओढ, छोट्या छोट्या कथा लिखाणाबद्दलची ओढ, वाचनाबद्दलची ओढ, आणि हे अतिशय कमी सांस्कृतिक संसाधनामध्ये चाललंय. म्हणजे माझ्या काळात तर मला एकच साप्ताहिक 6 पानाचं स्वराज नावाचं सकाळ छापत होतं ते मिळायचं, आणि चांदोबा. ह्या पलीकडे पुस्तकं नाही. इमॅजिन
कसली पुस्तकं नाही, गाणं ऐकायचा काही म्हणजे सोर्स नाही. ज्याच्याकडे टेप रेकॉर्डर आहे त्याच्याकडे आवर्जून जाऊन मुद्दाम काहीतरी कारण काढून सुट्टीचा वेळ घालावायचा का तर गाणं ऐकायला मिळतं. ह्या कारणासाठी केलेल्या आवर्जून काय म्हणूया स्वार्थी मैत्री आहेत का तर तिथे गाणं ऐकायला मिळेल. स्वार्थी मैत्री आहे कारण त्याच्या घरामध्ये टेलिव्हिजन टीव्ही आहे. तर ही काय ही इच्छा आहे सतत आणि मिळत नाही, ही ती भूक आहे सतत. आणि ह्याला मी म्हणतो की खूप सांस्कृतिक भूक आहे लोकांमध्ये आणि ती अनफुलफिल्ड आहे, कुपोषण आहे झालेलं. आणि याचंच पुढचं आहे कदाचित आजच्या जनरेशनला माहीत नसेल. मित्रांनो, आमच्या जनरेशनमध्ये असं होतं की आमच्या वाड्यात एकच कुणाच्या तरी घरी टीव्ही असायचा आणि शनिवारी संध्याकाळी मराठी चित्रपट असायचा आणि रविवारी संध्याकाळी हिंदी चित्रपट असायचा आणि वाड्यातले सगळे लोक त्यांच्या घरी चित्रपट बघायला जमायचे. आणि दुसरा एक मुद्दा मला आनंद तुझ्याशी शेअर करायचा आहे की आत्ता मध्यंतरी आम्ही रॅप सॉन्ग स्पर्धा आयोजित केली होती आणि महाराष्ट्रातनं आम्ही वेगवेगळे व्हिडिओज रॅप सॉन्गचे लोकांकडनं मागवले होते. तर मला प्रेक्षकांना आणि तुलाही शेअर करायला आवडेल की जवळजवळ 10,000 एंट्रीज फ्रॉम ऑल ओव्हर सो कॉल्ड ग्रामीण अँड निम शहरी भागातनं आलेल्या होत्या. आणि इतके सुंदर त्यांनी व्हिडिओज एडिट करून रेकॉर्ड करून आम्हाला पाठवले होते. आणि त्याच्यामध्ये हे जे तू म्हणतोयस ना, देअर सम काइंड ऑफ अ फोर्स, देअर सम काइंड ऑफ अ म्हणजे कुठून तरी निघून कुठेतरी बाहेर पोचण्याची जी एक ऊर्जा, भावना, आवेग, तो सगळा मला त्या व्हिडिओजमध्ये त्या टेकिंगमध्ये दिसत होता. आणि बिलीव्ह मी, ते व्हिडिओचं एडिटिंग, टेकिंग, ऑडिओ इतका इंटरनॅशनल लेवलचा होता. आणि मलाच आश्चर्य वाटलं. हा, फक्त विषय तू म्हणतोस तसे शिवाजी महाराजांवर विषय होते किंवा बेरोजगारीवर होते किंवा ॲग्रिकल्चरवर होते. बट द स्टाईल, द टेकिंग, द रेकॉर्डिंग, द वर्ड्स, द कॉम्पोजिशन वॉज सो ग्लोबल. आणि म्हणजे वाढलेली जी बदललेली माध्यम आहेत ना, मला त्याचे आभार त्याचसाठी मानावे लागतात. आता माध्यम गावात आहे, आमच्या हातात आहे, आम्ही प्रोड्यूस करू, आम्ही रिलीज करू. येस, यु नो, हे आहे. कारण ही भूक आहे ना, ही आपण आता मला गिरीश अनेकदा ना तुम्हाला माहिती आहे का की अनेक माझे जवळपासचे पुण्यातले आजचे मित्र एकमेकांना चेष्टा म्हणून ग्रामीण भागातल्या मुलांची रील फॉरवर्ड करतात. तरुडवणारे असतात, चेष्टा करणारे असतात. त्याच्या मागची जी धडपड आहे ना, आता माध्यम आहे, माझ्याकडे जसं आहे तसं मला सांगता येते, ही धडपड आहे त्याच्या मागची. यू सी, इतक्या रेटा काय, इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातली गमतीशीर रील असतात. पण ते करतंय ना कुणीतरी, म्हणजे ते असं काय असं इन्स्पायर करत असेल त्या माणसाला, त्या व्यक्तीला, की आपण कॅमेरा सुरू करावा, एडिट करावं, टेक करावा आपण. आणि आता फक्त काय की एक्सपोजर आहे इंटरनेटमुळे, त्याला माहिती आहे की पॅन करायचं म्हणजे किती सेकंद करायचा, तर ते बघून बघून पोरं शिकलेली. आणि चालू असताना झूम करायचं नाही. अर्थात सुरुवातीला जेव्हा डिव्हाइस आले तेव्हा चालू याच्यामध्ये लोक करत होते, दानकन झूम करत होते, झूम आउट करत होते. पण मुलं तंत्र शिकली आहेत, हे सगळे एकलव्य आहेत माध्यम, ॲब्सोल्युटली, हे सगळे माध्यमातले एकलव्य अगदीच जे करतायत. आणि मी त्याला सांस्कृतिक भूक म्हणतो. इमॅजिन की पण दुसऱ्या बाजूला माध्यम असली तरी आपण थोडं असं बघ. आत्ता मला हे म्हणायचं होतं की राज्यनाट्य स्पर्धा तेव्हाही होत्या, पण जितकी राज्यनाट्य स्पर्धेची पुण्या मुंबई बाहेरची चर्चा तेव्हा आत्ता होतीये तेव्हा ती नक्की होत नव्हती. माध्यमही कदाचित दखल घेत नव्हती. आता मला निश्चितपणे माहिती आहे की राज्यनाट्य स्पर्धेमध्ये कुरुडवाडीतून माझा मित्र एक संतोष सुर्वे म्हणून, तर त्याचं काही ना काही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तो टायटल जिंकतो. नाटकाचं तरी असेल, नैपथ्याचं तरी असेल. पण हे दखल घेणं मी वाढलंय, म्हणजे असं नव्हे की वाढलं नाहीये. त्यामुळे आपल्याला दिसतं की राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा आत्ता ग्रामीण भागातून येणाऱ्या काय म्हणूया आशय हा काय एकदमच टाकाऊ नव्हता. आणि दुसऱ्याही बाजूला ओव्हरऑल मला माहिती नाही, विश्लेषकासारखं होतंय थोडं, पण ग्रामीण पण फॅशनेबल झाले आता. हो, ते निश्चितपणे नव्हतं. थँक्स टू काही चित्रपट आहेत, काही नाटक आहेत, काही समजदार लोक आहेत, प्रेक्षक समजदार झालेला आहे, असं बदलतं आहे ते. असं पण अर्थात बरं वाईट अशा ब्लॅक अँड व्हाईट सारखं न विचार करता आपण फार तर म्हणू शकू की ग्रामीण अभिव्यक्तीला आता तंत्रज्ञानामुळे म्हणा किंवा जग बदलते त्या पद्धतीने थोडा स्पेस नक्की आहे निश्चितपणे. तो 90मध्ये नक्की नव्हता, तेव्हा जास्त कोंडमारा होता. पण तेच आता कोंडमाराचंच मला तुला विचारायचं आहे की आता ठीक आहे, तुझ्या 90sचं एक वेगळं स्ट्रगल होतं किंवा चॅलेंजेस होते. नाव आय वुड लाईक टू नो, आत्ता जर कोणी ग्रामीण भागातून पुण्या मुंबईसारख्या भागात येतात तेव्हा त्यांना काय काय ही जी काही स्थित्यंतरं आहेत, ही जी काही चॅलेंजेस आहेत, ही जी काही आव्हानं आहेत त्यांना पेलावं लागतं असं तुला वाटतं? म्हणजे
म्हणजे इतकं सगळं बदललं असतानाही आजही आपण बाहेरून, आता ते बाहेरून म्हणजे पुण्याच्या बाहेरून, कारण पुण्याच्या संदर्भात बोलतो, वेगवेगळ्या शहरांसाठी ते वेगवेगळं हे असेल. तर शहरात पुण्यासारख्या बाहेरून येणाऱ्या तरुणांना शिक्षणासाठी, अभ्यासासाठी यांना इथलं जग आधी समजून घ्यावं लागतं. इन स्पाइट ऑफ इंटरनेट, डू यू थिंक सो? ॲब्सोल्युटली. कारण इंटरनेटवरती एक्सपोजर मिळते, पण जेव्हा प्रत्यक्ष जगण्याच्यासाठी आपण येतो त्यावेळेला एक काय म्हणूया, एक शहरी पण नाही म्हणायचे, मला असं म्हणायचं की एक उच्च मध्यमवर्गीय शहरी पद्धती, जीवनपद्धती, बोलण्याच्या पद्धती ह्या खूपदा शिकून घ्याव्या लागतात. भाषेवरचं भेदभाव याच्यावरती बरंच बोलून झालं, लिखाण झालं इत्यादी, पण लाईफस्टाईल म्हणून सुद्धा म्हणजे नो आनंद, दुसरा नाही, हाच प्रश्न मी कदाचित चुकीचा विचारलाय. आव्हानाकडे नंतर आपण जाऊया. काय काय ते घेऊन येतात हे आपण करू. एखादा माणूस, आता अनेक शहरातला माणूस सुद्धा ग्रामीण भाषा बोलू शकतो, बरोबर, आणि इट कॅन बी वाईस वर्सा ऑल्सो. पण एखादा माणूस जेव्हा शहरात येतो तेव्हा तो काय काय घेऊन असतो, त्याची स्टेट ऑफ माइंड काय असते, किंवा त्याचं सोशल स्टेटस काय असतं, हे आधी आपण समजून घेणं. तू जे म्हणतोयस की त्यांना अडॉप्ट करावं लागतं, दॅट कम सेकंडरी. व्हॉट डू दे हॅव, हे आपण जाणून घेणं जास्त महत्वाचं. आपण बघूया. डू यू अंडरस्टँड? मला कळतंय म्हणजे, आणि आपण बघूया म्हणजे की आता आज जर ग्रामीण भागातून कोणीतरी व्यक्ती शहरामध्ये येते, तरुण मुलगा, तर एकतर खूप सारे ॲस्पिरेशन्स घेऊन येते, खूप सारी स्वप्न घेऊन येते, वेगवेगळ्या पद्धतीची कॉन्फिडन्स घेऊन येते. कारण तो कॉन्फिडन्स जो आहे तो तिथल्या, आता जसं एक्सपोजर वाढलेलं आहे की आपण इथे तगू शकू हे माहिती आहे, थोडं प्रिपेअर्ड पद्धतीनं ती व्यक्ती येते. आणि जास्त सकारात्मकपणे मला असं दिसतं की जरा जास्त खुलेपणा घेऊन येते लोकांशी रिलेट करण्याचा, म्हणजे जास्त मोकळीक आहे, जास्त मोकळीपणा आहे. त्या मोकळीकीमध्ये गोंधळ होतात पुढे. हो, रिलेट होताना, मैत्र्या करताना, मैत्रिणी बनवताना हे पुढचे गोंधळ होतात, गृहीत धरताना इतकं ते सगळं होतं. पण ते अजूनही आपलं दिसणं वेगळं घेऊन येतात. पण ग्रामीण असण्याचं जे काही सांस्कृतिक एक आहे ना संचित, ते घेऊनच इकडे गावाकडे, शहरांकडे येतात. आणि मग या बॅगेज बरोबर त्यांना मग काय काय चॅलेंजेस फेस करावं, दॅट इज माय सेकंड क्वेश्चन. तर तो मला असं दिसतं की तरी, आणि म्हणजे मी जिथून सुरू केलं होतं तरी सुद्धा हे कन्फ्युजन निश्चितपणे आहे की आपण इथे फिट होऊ का नाही, करेक्ट, आपण या सांस्कृतिक वातावरणामध्ये तगू शकू का नाही, आपल्या भाषेचं काय, भाषेच्या न्यूनगंडाचं जगात काहीतरी घडलं पाहिजे. म्हणजे लोक आजही भाषेच्या न्यूनगंड, इंग्रजी वगैरे नाही, मराठीबद्दलचं न्यूनगंड, याचं काहीतरी घडलं पाहिजे. बेसिक मायग्रेट करण्याच्या आधीच हे प्रशिक्षण तिथे मिळालं पाहिजे की जसं आहे तसं चांगलं आहे. हो, ॲब्सोल्युटली. मेक सेन्स आउट ऑफ इट, मेक द बेस्ट सेन्स आउट ऑफ इट. तंत्र, भाषा, उच्चारण शिकता येतं आपल्याला माहिती, पण कंटेंट जो आहे ना तो कित्येक मुलं-मुली मांडत नाहीत. रिच कंटेंट जो आहे, आणि नाही म्हणलं तर मी सांगू का, नातेसंबंध, गावकी उत्सव, जत्रा, भांडणं, मारामाऱ्या, राजकारण याचं कैक जादा पटीनं ह्या मुलांकडे एक्सपोजर आहे. म्हणजे आपण जर ह्याला कंटेंट म्हणलं खरंय, तर कंटेंट जास्ती आहे. आय अग्री. पण ती कंटेंट मांडण्यासाठी जो एक आत्मविश्वास लागतो ना, तो आत्मविश्वास नाही, कारण न्यूनगंडाची पण भावना आहे. आणि मांडण्याचा प्रयत्न करताना असं दिसतं की ठराविकच काही पद्धतीनं मांडणी केली तर ऐकलं जातं. आजही माझ्याकडे कंटेंट खूप चांगला आहे पण मांडता येत नाही असं रडणारी मित्रमैत्रिणी आहेत. मित्रमैत्रिणी म्हणजे तरुण मित्रमैत्रिणी, कारण मी आता ते पत्रकारितेचं शिकतोय, मी विद्यार्थी आहे. म्हणजे माझ्याबरोबर ती अर्ली 20s मधली मुलं मुली माझी मित्रमैत्रिणी आहेत. आणि ते सांगतात, दादा म्हणतात मला, ते म्हणतात मला हे करायचंय बरं का, पण कसं वाटेल रे, बरोबर येते ना, सारखं व्हॅलिडेशन लागतं. सो हे सतत व्हॅलिडेशन घ्यावं असं वाटणं जे आहे ना, ते न्यूनगंडातून आलेलं आहे. बरोबर बोललो ना मी? अगदी नीट झालं ना, होतंय ना माझ्याकडनं, तुला काय वाटतं, अजून काय करू? प्रत्येक वेळी एखादा छोटी गोष्ट केली की येऊन विचारतात की बरोबर झालं का रे, काही गडबडलं नाही ना माझ्याकडनं. आणि मला हे म्हणायला लागते, कशाला गडबडेल, सगळं परफेक्ट आहे, सगळं व्यवस्थित आहे. आज परिस्थिती अशी आहे की आता हे गमतीचा भाग की चेष्टा, आपण असं नाही की गावातनं आलेली मुलंही कंपू बनवतात बरं का, आणि ती शहरातल्या मुलींची चेष्टा करतात, त्याची मुद्दाम चेष्टा करतात. आता मला माहिती आहेत की माझ्याबरोबर असलेले काही मित्रमैत्रिणी, गाडीतून जाताना एक मुलगा गावाकडनं आलेला शहरातल्या आमच्या एका
तरुण मैत्रिणीला म्हणत होता, तुला माहिती का भुईमुगाच्या शेंगा कुठे येतात? आणि मोठं झाड दाखवलं तिला, तेवढे वर बघते तिथे लागली शेंगा, आणि ती शोधत होती, ती भुईमुगाच्या शेंगा झाडाला शोधत होती वर, आणि बाकीचे सगळे काय 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 हसत होते तिच्यावर. आता तिला ग्रामीण एक्सपोजर नाही ही तिची वल्नरेबिलिटी आहे, आणि त्याला शहराचं एक्सपोजर नाही ही त्याची वल्नरेबिलिटी आहे. त्यामुळे हे वल्नरेबिलिटीचा खेळ जो आहे ना, तो वेगवेगळ्या स्पेसमध्ये हे खेळत राहतात. पण म्हणजे ते चालू आहे तो संघर्ष. वेगळेपणून लोक स्वीकारतायत असं घडलेलं नाही. स्पेसेस बदलतात, डिस्क्रिमिनेशनचे आधार बदलतात, पण म्हणजे हा जो फरक आहे हा आहेच आहे. पण हा हायंडरिंग केव्हा येतो? जेव्हा तो कुणाला तरी इन्फिरिटी कॉम्प्लेक्स देतो, जेव्हा तो कुणाच्या तरी प्रगतीला अडसर ठरतो. मग त्याच्या वैयक्तिक पातळीवरच असतो. जसं तू म्हणल्याप्रमाणे की त्यांना सांगायचं बुद्धी व्यवस्थित आहे, पण मांडण्याची पद्धती बाबतीत ते शुअर नाही आहे. शुअर नाही, कारण ते ॲक्सेप्ट होईल का नाही न्यूनगंडाची. आता तरुणांमधलं तर आणखी त्याच्यावरती आपल्याला वाटतं की फक्त त्यांचा कला व्यवहार एक्सप्रेशन हे फक्त तितपतच मर्यादित. तसं नाही ना, त्याच्यावरती त्याच्या रिलेशन बांधण्याच्या संधी आहेत, मैत्र्या बांधण्याच्या किंवा तुटण्याच्या संधी आहेत, जवळीकीची संधी आहे किंवा नाही आहे, त्या गटात बसायचं का नाही बसायचं, बसू दिलं जाणार का नाही बसू, म्हणजे त्या एका शुद्ध अशुद्ध बोलण्यात फक्त भाषिक नाही ना मुद्दा, त्याचं सगळं सोशल सर्कल त्याच्यावरती डिपेंड असतं. म्हणजे एखाद्या माझा खूप जाणवतं माझ्या अनुभवातनं असं की तो फक्त भाषिक अशुद्धतेचा मुद्दा नव्हता किंवा न म्हणता येत नाही म्हणून कलामंडळातनं हाकलून देण्याचा मुद्दा नव्हता. एक छोटा भेदभावाचा अनुभव आज कदाचित मी तुझ्याबरोबर TNSDत असलो असतं. म्हणजे मला कलेच्या क्षेत्रात अजूनही काहीतरी धडपड असली असती. यू डोंट नो. आय मीन मुद्दा असा आहे की पूर्ण वेगळं त्याला टर्न मिळू शकतो. असं आजच्या मुलांना भेदभाव म्हणायचं का नाही माहिती नाही, पण अनुभव निश्चितपणे वेगळे आहेत किंवा त्याला काय म्हणजे एक्सक्लुजनचे वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव अजूनही येताना दिसतात. आणि वेगवेगळ्या प्रांतांना, माझ्या काळात तर मला फक्त सोलापूर आणि मराठवाड्यातली मुलं मुली दिसायची. आज आपल्याला विदर्भातून येणारी इतकी मुलं मुली दिसतात आणि मराठवाड्यातून आलेली इतकी मुलं मुली दिसतात आपल्याकडे पुण्यामध्ये. आपण जर सहज पेठांमध्ये चक्कर मारली तर कधी नव्हे इतकी लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत तिथे. हो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अख्खी इकोसिस्टम आहे स्पर्धा परीक्षेत तयारी करणारी. आणि मग त्याच्यामध्ये आपापल्या भागात आलेल्या लोकांचे कंपू बनले. बरोबर, आपापल्या भागातले. म्हणून मुद्दा असा आहे की असे कंपू का करतात ते इतर. म्हणजे मला आठवतं की आत्ताच्या ह्या 2-4 नाटकांना मी आवर्जून ही मुलं बोलवत होतो बरं का. आता हे जे काही मुलं माझी मित्रमैत्रिणी आली नाटकांना ही याच बॅकग्राऊंडचे होते. मी आवर्जून त्यांना म्हणतो की चला नाटकाला, चला हे बघा, कारण हे एक्सपोजरच नाही मिळालेलं आहे असं. पण मग हाऊ डू वी, मला असं वाटतं की याच्यासाठी आपण या माणसांचीच मानसिकता खंबीर करणं एवढंच आपल्या हातात आहे. डू यू थिंक सो? मला वाटतं, पण त्याच बाबत म्हणजे हे कसं आहे, त्याला काही एखादं ब्लूप्रिंट सारखं उत्तर कदाचित नाही बघता येणार किंवा उपाययोजना वगैरे ह्या टोनमध्ये किंवा ह्या पद्धतीनं कदाचित बोलता येणार नाही. मला असं वाटतं की मुळात विविधता स्वीकारण्यासाठीची मानसिकता ही ज्यांच्याकडे जास्त सांस्कृतिक संचित आहे त्यांनी कदाचित दाखवायची गरज. कारण माझ्याकडे ते नाही आहे आणि म्हणून मी कुठेतरी खेचला गेला. ॲकॉमोडेट जास्त करून घ्यावं लागेल दृश्य स्वरूपामध्ये, वेगळं न मानता, अशी काही मला असं वाटतं. आता उदाहरणासाठी मी एक हे म्हणतो की माझ्या आजूबाजूला काही तरुण मुलं आहेत, त्यांना मैत्रिणींशी काय बोलायचं हे कळत नाही आणि मग ते सरळ त्यांना म्हणतात भारीच त्याचा असतो. बरोबर. त्याच्या एक्सप्रेशनमध्ये आत्ता त्या घडीला काहीच खरं नाही आहे. त्या मैत्रिणीलाही हे वाटलेलं नाही आहे काही त्याच्याबद्दल, पण यू नेव्हर नो. हां, ते कसं घेतलं जाईल, ते अप्रिशिएशन, ते अब्यूज सारखं घेतलं जाईल का, आणि ज्या व्यक्तीबद्दल आणि घटनेबद्दल मी म्हणतोय तिथे निश्चितपणे तसं काही नाही आहे मला माहिती. पण त्याला लोक एटिकेट्स, शहरी वागणुकीचे काही नियम, मॅनर्स असं जे बघितलं जातं त्याचा प्रचंड ताण आहे बरं का. आणि आपण काय पेहराव करतो तिथपासून त्याचे ताण आहेत. आणि आपल्याला मला हे तू सांग आम्हाला, कारण आम्हाला हे खरंच माहीत नाहीत की काय काय असू शकतात त्या भिंतीच्या पलीकडे, काय काय विचार येऊ शकतात. हे सगळं तू मला सांग, जे तू आत्ता सांगतोस की पेहरावाला घेऊन लोक असा विचार करतात किंवा भाषेला, तर हे तर भाषेचं तर मला माहीतच आहे. आणखीन काय? आता आपण असं बघूया की
वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीचे आणि आता कदाचित वेगवेगळ्या ब्रँडचे कपडे घालणं असं आपल्याला दिसून येतं. पण जिथे निमशहरांमध्ये रोजचे चांगले कपडे आणि खराब कपडे अशी दोनच डिव्हिजन आहेत. हो. त्यांच्यामध्ये इव्हेंटसाठीचे वेगवेगळे कपडे अशी काही कल्पना नाही. तर हे कसं दिसतं की एखादा इव्हेंट असला, एखाद्या बर्थडे पार्टीला जायचं, तर लोक खरंच विचारतात की अच्छा बर्थडे आहे, अमुक ठिकाणी आहे, काय कपडे घालावे. हा ताण आहे ना, अनावश्यक असलेला असा तो ताण आहे. दिसताना तर छोटा वाटतो, पण तो निश्चितपणे एक ताण आहे की आपण अमुक ऑकेजनला काय घालावं याची चर्चा आजही मुलं मुली मोठ्या पद्धतीने करतात. किंवा दुसऱ्या बाजूला मुलींच्या बाबतीमध्ये अनेकदा मला असं दिसतं की कशाला ओव्हर ड्रेस किंवा ओव्हर मेकअप म्हणायचं आणि कशाला लाईटर म्हणायचं, बरोबर, शेड्स काय म्हणायचं, ही ओढाताण असते. ग्रामीण भागात आलेला आत्ता ह्या 2-4 महिन्यामध्ये एक मित्र, त्या भरपूर बागायती असलेला, ग्रामीण भागात त्याची भरपूर शेती प्रॉपर्टी असलेला, गडगंज येतो तिकडे, एकदम गडगंज असलेला, माझं आत्ता मी जिथे शिकतोय ते इन्स्टिट्यूट फर्ग्युसन कॉलेज रस्त्याला आहे, आणि तो बसल्या बसल्या सहज म्हणजे इतकं सिरियस वगैरे नव्हतं, मला म्हणले, तो त्याच्या ह्या टोनमध्ये म्हणला आनंद, हे शहरातल्या पोरी जाते त्यांच्या अंगाचा वास असा कसा चांगला येतो, म्हणजे आपल्याकडे तर पोरीचा कधी वास येत नाही असं. इट लुक्स क्वाईट सेक्सिस्ट कमेंट, बट इट वॉज नॉट ना, तो इतका क्युरियस होता. तर मी सुरुवातीला चिडून म्हणलं तुला काय करायचंय का बघच, तर मला आयुष्यपत मला खरंच माहिती आहे असा वास येत ना आपल्याकडे पोरीला. यु नो काय गोष्टी काय परिणाम करत असतात, म्हणजे किती पातळ्यांवर ते आहे. आता उदाहरणार्थ आता रिसेंटली एक जण ते होतं एका मैत्रिणीने, म्हणजे आता मी मैत्रिणी सगळे तरुण आहेत माझ्याबरोबर शिकणार, एका मैत्रिणी परफ्यूम काढलं तिच्या बॅगमधून आणि ते त्या मुलाने घेतलं, कुठला आत्ता ओरडला आला आणि ती म्हणली अरे ते लेडीज परफ्यूम आहे. काय फरक पडतो, वास येतो ना. आता हे जे काय म्हणू नागवेपणा जो आहे ना वागण्यातला, वर्तणुकीतला, तो मित्रमैत्रिणींच्या सर्कलमध्ये स्वीकारला जातो. हो. पण जेव्हा तो काय म्हणूया, जर कोणी दुसरं म्हटलं असतं तर तो हे झाला असता. बरोबर. असं खूप छोटे छोटे ब्रँड्सना घेऊन खूप आहे, ब्रँड्सला घेऊन. म्हणजे मी ज्या वस्तीमध्ये काम करतो त्या वस्तीमध्ये ग्रामीण भागातनं येऊन सेटल झालेली मुलं आहेत, त्यांच्याबरोबर आलेली मागच्याच 2-3 वर्षामध्ये शिकण्यासाठी वगैरे आलेली मुलं आहेत. मग त्यांना खूप ब्रँडचं आकर्षण. मग आता फास्ट ट्रॅकची बॅग नाही परवडत नसते, मग ते कुठली तरी सेम पद्धतीने दिलेली डुप्लिकेट ब्रँडची बॅग घेऊन येतात आणि ते खुश आहेत त्याच्यामध्ये. पण हा ताणच आहे ना, म्हणजे अमुक ब्रँड वापरल्यानंतर तुम्ही तमुक क्वालिटीचं आयुष्य जगता याच्या व्याख्या एकतर माध्यम बाजार तयार करता, आम्ही नाही तयार केली, पण सगळ्याची धडपड आहे की त्या ब्रँडच्या सगळ्या त्या गुंत्यामध्ये आपण बसलं पाहिजे. आणि कितीतरी ओढाताणी आहेत, बिलीव मी, ते लो वेस्ट घालण्यावरून मुलांमध्ये इतका ओढाताण होती. ते एक काळ होता ना मागे 2-3 वर्षापूर्वी, तुमच्या अंतर्वस्त्रांचे ब्रँड दिसले पाहिजे, आणि ग्रामीण भागात आलेली मुलं प्रचंड तणावात होती की असं कसं दाखवायचं. तोही ताण एकीकडे आहे, पण तो लाईफस्टाईल म्हणून त्यांचा पिअर प्रेशर इतका आहे शहरात आलेलं. असं राहणीमानाशी संबंधित खाद्यसंस्कृतीच्या बाबतीमध्ये, म्हणजे बिलीव मी की किती खाल्लं एखाद्याच्या घरी गेल्यानंतर किंवा पंक्तीला किती खाल्लं तर त्याला काय म्हणूया मॅनर्सला धरून होईल, या कन्फ्युजननी पोरं खायला बसलेली असतं. मागावं का नाही मागावं जास्तीचं याचा ताण असतो. मला काय दिसतं, असं सुट्टी बरीच चर्चा करता येऊ शकते. ओव्हरऑल असं दिसतं की जी धडपड आहे की समाजमान्य परिमाणांमध्ये आपण स्वतःला बसवलं पाहिजे. म्हणजे काय करायचं त्यासाठी कोणी सांगत नाही, त्यासाठी कोणी क्लासेस घेत नाही, ते कोणी बोलत नाही. जे काही शिक्षण होतं ते सरळ भेदभावात नव्हतं, असे कसे वागतात असं काहीतरी टिप्पणी, एखादी काहीतरी टीका टिप्पणी होऊन मुलं शिकतात, असा सगळा गोंधळ चाललेला असतो आता. मला पण म्हणजे त्याचंच एक्सटेन्शन असं, तू कुठे राहतोस, पुण्यात कुठे राहतोस हा एक आहे. तुझं आधीचं एज्युकेशन काय, 12वी कुठल्याच फील्डमधलं आहेस ते. बट ह्याला एक दुसरी पण बाजू आहे मला असं वाटतं की, आणि ती भीतीदायक बाजू अशी आहे की याच्यामुळे की काय केलं म्हणजे हायफाय आहे, काय केलं म्हणजे अर्बनाइज्ड आहे, काय केलं म्हणजे मी ॲक्सेप्ट होईन. ह्या रेसमध्ये काही लोकांना डिप्रेशन येत असेल कदाचित, काही लोक
ड्रग ॲडिक्शनकडे जात असतील. इज इट ट्रू? असं कोशात गेलेली मुलं मुली मला माहिती आहेत की आयसोलेट करून घेतलं, पण लगेच नाही. म्हणजे प्रचंड उत्साहामध्ये स्वतः त्या सोशल सर्कल्समध्ये इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न केल्यानंतर आणि 4 वेळेला नाकारला गेल्यानंतर व्यक्ती आयसोलेट होते, किंवा आपल्यासारखी 4 व्यक्ती मिसळून शोधून त्यांच्याचबरोबर ती फक्त मैत्री करते. म्हणजे माझ्या काळामध्ये जेव्हा मला कळलं की आपल्याला कलेच्या याच्यामध्ये किंवा साहित्याच्या याच्यामध्ये आपण स्वीकारले जात नाही होत, त्यावेळेला मी इच्छा नसतानाही माझ्यासारखीच ग्रामीण भागातून आलेल्या लोकांची चक्क गँग बनवली. गँग अशासाठी मी म्हणतो की आम्हाला कळलं की जरा ग्रामीण टोनमध्ये बोललं आणि 2-4 शिव्या दिल्या की ही लोक घाबरतात. हा सर्वायवलची स्ट्रॅटेजी झाली नाही. त्या स्पेसमध्ये आपलं जे काही सिग्निफिकन्स आहे तो टिकवून धरायचं आणि त्यातनं मोडला गेलं. म्हणजे आय हॅव हॅड काइंड ऑफ आत्ताच्या परिमाणांमध्ये बॅड स्टुडंट आहे. आय वॉज अ बॅड गाय. टाकून दिलेल्या कॅटेगरीतला विद्यार्थी मी होतो, आणि ते टाकून दिलेलं माझ्यासाठी स्वीकारणं अशासाठी होतं की त्याशिवाय माझं अस्तित्वच काही नव्हतं इथं. सो इतकं काही काही घडत असतं मानसिक पातळीवरती, भावनिक पातळीवरती. तर खूप सारी मुलं मग एकतर आयसोलेशनमध्ये जातील, नाहीतर टोकाला जाऊन म्हणजे मलाही काही माणसं अशी माहिती आहेत की तू म्हणतोस तसं की तिकडं खूप गडगंज पैसा आहे, इकडे ॲक्सेप्टन्स नाही, मग काय करू? देन दे स्टार्टेड गेटिंग इन टू ड्रग्स टू गेट ॲक्सेप्टेड, आणि मग त्याच्यातनं येणारा एक ॲरोगन्स. म्हणजे मी खरं सबस्टन्स अब्यूज आणि ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये अभ्यास कमी आणि काम कमी आहे माझं, पण माझं जास्त निरीक्षण आणि अभ्यास ही सगळी मुलं आपल्याला सिद्ध करण्यासाठी किंवा आपण त्या ब्रँडमध्ये बसणारे भारी पुरुष आहोत हे सिद्ध करण्यासाठी जे जे काही धोके स्वीकारतात, त्यातला एक आहे सबस्टन्स अब्यूज. सिमिलर धोका ते रिलेशनशिपमध्ये स्वीकारतात किंवा भांडणांमध्ये, स्ट्रीट रेंज आणि रस्त्यावरती होणारी भांडणं. त्याच्यामध्ये आता आपल्या वेगवेगळ्या कॅम्पसेसमध्ये स्टुडंट इलेक्शन्स नाही आहेत, इलेक्शन्स नाही आहेत, पण माझ्या काळामध्ये स्टुडंट इलेक्शन्स निश्चितपणे होते, आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या आलेल्या मुलांचंच राज्य होतं ह्या मुख्य पुण्यातल्या मुख्य सगळ्या महाविद्यालयांमध्ये. आणि ही सगळी मुलं इतर मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर, बारामती या भागातून आलेली असायची. हे काय होतं त्यांना हे, आणि आमपणे जनरली लोक काय म्हणतील, हे टाकून दिली मुलं. तुम्हाला माहिती सम्यक म्हणून काम करताना आम्ही तथाकथित टाकून दिलेल्या मुलांसोबतच आवर्जून काम करतो. आम्ही त्यांना म्हणतो नॉट सो इझी टू ॲक्सेस ग्रुप, सहजासहजी पकडीत न येणारी मुलं. कारण माझं निरीक्षण असं होतं की कलामंडळ, साहित्य मंडळ, वाङ्मय मंडळ, NSS ही मुलं नाही म्हणलं तरी एकत्र सापडतात, ज्यांच्याबरोबर तुम्ही समाज प्रबोधनाचे कामं सहजासहजी. तसं कोण सापडत नाही तर जे पार्किंग लॉटमध्ये बसले आहेत, जे कॅन्टीनमध्ये पडू नयेत, जी हॉस्टेलमध्ये दंगेखोर आहेत, ती सहज पकडी देत नाहीत आणि त्यांना कोणी घेतही नाही. साधारणपणे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की दे आर ट्रबल मेकर्स, हे त्रास देणारे काम, नकोच हे लोक आपल्याला. पण त्यांची स्वतःची काहीतरी स्टोरी आहे बरं का, काही ती स्टोरी जर समजून घेतली तर ते अमेझिंग काम करतात. मला आठवतं युथ फॉर इक्वल सोसायटी नावाचा एक प्रयोग आम्ही करत होतो इथल्या मध्य पुण्यातल्याच कॅम्पसेसमध्ये, आणि आवर्जून म्हणून कॅन्टीनमध्ये आणि पार्किंगमध्ये बसलेल्याच पोरांबरोबरती आम्ही काम केलं. कारण त्यांच्याशी बोलण्याची एक भाषा लागते, त्यांना अप्रोच होणारा एक नजरिया लागतो. कारण मी त्यातनंच आलेला होतो, तेव्हा माझं पटकन कनेक्शन होतं पोरांचे. ते काय बोलतायत ना कोडमध्ये ते तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हालाही ते कळलं पाहिजे. नाटक म्हणून नव्हे, खोटं नव्हे, मला तुमच्यामध्ये घ्या म्हणून केलेला परफॉर्मन्स नव्हे तो. तर तो पटकन कनेक्ट झाल्यानंतर 1 वर्षीचं महिला हिंसाचार विरोधी पंधरवडा असतो, एक असायचा पूर्वी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात करायचे. एका पंधरवड्यामध्ये ही 8-10 पोरांनी पुणेभर पोस्टर लावले होते सम्यकच्या वतीने. प्रचंड एनर्जी, खूप एनर्जी. ती एनर्जी जी आता ती गेटवरती उभा राहून एकमेकांशी भांडण्यात घालत आहेत, ती एनर्जी जर सेन्सिबल कामामध्ये आणली तर सेम एनर्जी आहे, एनर्जी कुठेच कमी नाही. आणि त्या वर्षीचं कॅम्पेन सम्यकचं सगळं ह्या पोरांनी केलं होतं. कुठलं वर्ष होतं हे? होतं 2010-11. आणखीन मला सांग की सम्यकच्या माध्यमातून तुम्ही सांस्कृतिक अंग सम्यकचं आणि ही सगळी आजूबाजूची परिस्थिती हे सगळं कसं जोपासता, हे सगळं कसं एकत्र आणता?
इंटरव्हेन्शन सारखं नव्हे, पण सम्यकच्या कार्यपद्धतीचाच भाग म्हणून आम्ही असं म्हणतो की जे सहजासहजी पकडीत येत नाहीत त्यांच्याबरोबरती आपण सुरुवात करू, विशेषतः तरुणांबरोबरती, आणि त्यांच्या भेटण्याच्या जागा निर्माण करू. एकदा भेटण्याच्या जागा निर्माण झाल्या की त्या ठिकाणी ज्या विविध विषयांवरती आपण चर्चा करतो त्यातला एक आवर्जून आणि महत्त्वाचा भाग कला आणि संस्कृती याच्या भोवती चर्चा घडवून आणणं, त्या क्षेत्राची तोंड ओळख करून देणं, आणि ते करण्यासाठी वाचन, मांडणी करण्याच्या जागा, एकत्र ट्रिप्स आयोजित करणं, त्याच्यामध्ये असलेल्या सांस्कृतिक आणि कला या अंगाने असलेल्या चर्चा, त्यांना नाटक सिनेमा करणाऱ्या व्यक्तींबरोबर ती भेटवणं, आणि नाटक सिनेमामध्ये काम केलेल्या ॲक्टिव्हिस्ट, कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, अभिनय करणाऱ्या व्यक्ती यांच्या नाटकांसाठी आवर्जून हजेरी लावणं, त्यांच्या भेटी घडवून आणणं, आणि त्याच्यातून काय म्हणूया ही जी सांस्कृतिक भूक जी आहे ना ती कशी थोडी शमवता येईल त्या दृष्टीने विचार करणं, असं एक, जसं मी म्हटलं की इंटरव्हेन्शन म्हणून नव्हे, स्पेसेस तयार करण्याचं काम सम्यकच्या कामाचा अगदी आवर्जून भाग आहे. दुसरं अगदी ठरवून केलेलं सम्यकचं काम आहे की जिथे जिथे म्हणून आम्हाला LGBTIQ समुदायाशी संबंधित कुठलीही अभिव्यक्तीचे प्रकार आढळतात त्याला येनकेन पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं सपोर्ट करत राहणं, ऑडियन्सच्या पातळीवरती, तिकिटांच्या पातळीवरती, आयोजनाच्या पातळीवरती, किंवा त्याच्यावरती एखादं चर्चासत्र घडवून आणणं किंवा अभिनेत्यांना भेटवणं, हे आम्ही आवर्जून करतो. आणि हे सगळं कोणाबरोबरती जे सहजासहजी पकडीत येणारे, टाकून दिलेल्या कॅटेगरीतली जी मुलं मुली आहेत ना त्यांच्याबरोबरती हे कनेक्ट जे आहे ते आमच्या गावातल्या मुलामुलींना, मित्रमैत्रिणींना शेअर करणं. आम्ही आमच्या कामासाठी महाराष्ट्रभर फिरतो, आणि गंमत अशी की जर समजा आम्ही पुरुषत्व, जेंडर इक्वॅलिटी ह्या विषयाबद्दल आम्ही काही कार्यशाळा घेत असलो तर आम्ही आवर्जून प्रयत्न करतो की त्याच्यामध्ये चित्रपट, नाटक, साहित्य ह्याच्या विश्लेषणाचाही मुद्दा, जेंडरच्या चष्म्यातनं त्याचंही विश्लेषण करता यावं, सिनेमाच्या क्लिप्स बघता याव्यात. कित्येक वेळेला आम्ही छोट्या छोट्या प्रसंगाची निर्मिती करण्याचं तंत्र काय असतं त्याच्याबद्दल चर्चा घडवून आणतो. आणि मूलतः आम्ही हे म्हणतो की हे ॲक्सेसिबल आहे, हे आपलं आहे, हे आपल्याला करता येणं शक्य आहे. आणि एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिगत आणि व्यावसायिक विकास हा तसं सर्व अंगाने होत असतो, चहूबाजूने होत असतो. म्हणजे ती सगळे व्यक्तिमत्व चहूबाजूनं फुललं पाहिजे. आणि माझाच ठाम विश्वास आहे की प्रत्येकाला संस्कृतीचा आणि कलेचा अंग आहे, त्याला थोडासा स्पेस मिळाली की त्यांचं व्यावसायिक ते तितक्याच जोरात यायला लागते. असे अनेक व्यावसायिक नाटक सिनेमामध्ये सुद्धा असे अनेक उदाहरणं आहेत की जे वेगवेगळ्या भागातनं आलेले आहेत. हो नक्की. आता जास्त विजिबल ही ते दिसतं. सम्यकच्या कामातलं दुसरं सांस्कृतिक भाग म्हणजे आम्ही खूप साऱ्या गाण्यांचा वापर करतो. गाणी विथ मिनिंग, ज्याला राजकीय अर्थ आहे. राजकीय म्हणताना पक्षीय नाही म्हणता, जिथे जाती व्यवस्थेबद्दल, धर्मव्यवस्थेबद्दल, संख्येच्या राजकारणाबद्दल, लोकशाहीबद्दल, स्त्रियांच्या काय म्हणजे शोषणाच्या विरोधातली, कामगारांच्या शोषणाच्या विरोधातले इतकं लिखाण आहे आपल्याकडे, इतकी गायकी इतकी आहे, शाहिरी इतकी आहे, तर त्यांचा अंतर्भाव आम्ही आवर्जून इंटरव्हेन्शन म्हणून करतो. नाही तर कित्येक वेळेला काय होतं, सिरियसनेस त्यातला गेलेला असतो. कित्येक गाणी, पोवाडी आमच्याकडे संस्था संघटनांचे कार्यकर्त्यांना झोप जावी म्हणून घेतात. जेवण झालंय, आता जेवणानंतर चला गाणं घेऊया, तर त्यातलं सगळं राजकारणच हरवून जातं. वी मेक इट शुअर की वी टॉक अबाउट इट. तर असं संस्कृती, कला या अंगानं आम्ही आवर्जून आमच्या इंटरव्हेन्शनचा एक मस्ट भाग म्हणून पण मग या मंडळींचं नाटक बसवायचं असेल तर मला सांग. हो, एक नाटक बसवायचं म्हणजे या मंडळींच्या बरोबर किंवा त्यांच्यातनं त्यांचं नाटक निर्माण करणं, असं काहीसं ही चांगलीच कल्पना आहे. म्हणजे माझ्या डोक्यात अशा सतत कल्पना असतात. मग करूया, काउंट ऑन यू म्हणजे कारण त्याच्यामुळे त्यांच्या परफॉर्मन्सला, त्यांच्या एक्सप्रेशनला आणखीन हे मिळेल. काही मित्रमैत्रिणी जवळ येऊन भेटतात वगैरे, धडपडी असतात, आणि मला असं दिसतं की त्यांना आवडतं. म्हणजे त्यांना तुझ्या कामाबद्दल काही, मला आठवतं चे गवेराला काही मित्रमैत्रिणी आली होती. इमॅजिन, चे गवेरा बघितल्यानंतर, हा इन्सिडेंट मी सांगतो, चे गवेरा बघितल्यानंतर एकाला डावी विचारसरणी काही कळलं. इमॅजिन, स्कॉलर गावातला येऊन शिकणारा नीट. दुसरं, पत्रकारितेचं माझं वर्ष संपत आलं शिक्षणाचं. पत्रकारिता शिकतानाच्या मागच्या वर्षाच्या सुरुवातीला लोकांना हे माहिती नव्हती की डावी म्हणजे काय, उजवी म्हणजे काय, मधली म्हणजे. आपण गृहीत धरतो शिक्षणाने सगळे राजकीय साक्षर झाले, असं नाही आहे. चे गवेराचं नाटक बघितल्यानंतर ह्या व्यक्तीनं डावा विचार म्हणजे काय, डावे म्हणजे सरसगट डावे नसतात, असं सगळं त्यानं वाचायला सुरुवात केली. आणि त्याचं वाक्य होतं, अरे भारी आहे, आणि यू वूड, कुठलं कुठे जाऊ शकतं हे का मी समजतो.
कुठून कुठे जाऊ शकतं माहिती. चे गवेरा बघितल्यानंतर हा माणूस चे गवेराबद्दल नाही वाचायला गेला, यानं कुठून तरी वि स खांडेकरांचं ओल्गा जेव्हाला आलो होते शोधून काढलं आणि ते वाचलं. नवसी नाटक बघितल्यानंतर माणूस ओल्गा जेव्हा आलो होते वि स खांडेकरांचं शोधून वाचायला सुरुवात केली. सो यू नेव्हर नो. मी म्हणतो रे, भूक ही आहे. तुम्ही एकदा त्या बांधाला खुल्लं करा का ते पाणी सगळीकडे पसरतं, ते सगळीकडे असं व्हायला लागतं. अशी खूप सकारात्मक उदाहरणं आहेत माझ्याकडे. आत्ता ग्रामीण भागातूनच आलेल्या ह्या सगळ्या मुलामुलींना मी मुक्ता जब्बार पटेल सरांचा 92-93 मध्ये आला होता सरांचा, तो दाखवला. आणि मग त्यांना पहिल्यांदा कळलं की मराठवाडा नामांतराच्या पार्श्वभूमीवर तयार झालेला हा सिनेमा आणि त्याच्यामध्ये इतक्या सगळ्या चर्चा झाल्या. सो यू नेव्हर नो. अदरवाईज हे एक्सपोजरच नाही, माहीतच नाही आहे की असा काहीतरी सिनेमा घडला होता. आणि मग ते झाल्यानंतर एक मला दोघीची कॉपी मागायला. इमॅजिन, अदरवाईज दोघी, मुक्ता ह्याचा माझ्या भागातल्या मुलामुलींना काही संदर्भ नाही पॉप्युलर मीडियामध्ये इतकं ओढली गेली जातं. मला असं दिसतं की उसमे दम आहे बाई. कल्चरल एक्सपोजर, सिनेमा नाटकांचं एक्सपोजर याच्यामध्ये खूप दम आहे ग्रामीण भागात आलेले. मलाही तुझं हे सगळं ऐकून आम्ही NSD जेव्हा दिल्लीत होतो तेव्हा आमच्या वर्गात सुद्धा काही लोक किंवा आमच्या आजूबाजूला सुद्धा काही लोक आदिवासी भागातनं स्टुडंट म्हणून यायचे आणि मग त्यांचे इश्यूज तेव्हा खरंच मी असा होतो की नको ह्याच्याशी बोलायला, ह्याला तर काही कळतच नाही. वेअर ॲज ही वॉज मोर एज्युकेटेड दॅन आय वॉज जस्ट BCom अँड ही वॉज MA इन हिंदी साहित्य. पण तेच त्याला व्यक्त होता यायचं नाही. आणि शहरातल्या मुलामुलींनी ज्यांनी सुरुवातीला ह्या गावातनं निमशहरातनं आलेल्या मित्रमैत्रीला नाकारलेलं असतं ना, ते त्यांच्याबरोबर वेळ काढतात जरा आणि ते चक्क प्रेमात पडतात. हो, सगळे एकमेकांच्या. आणि इनफॅक्ट ज्यांनी सुरुवातीला नाकारलेलं आहे ना, त्यांच्याच बरोबर ती घट्ट मैत्र झाल्यानंतर म्हणजे समाज म्हणून, माणसं म्हणून सगळेच चांगली आहेत. तो एकदा आईस ब्रेक झाला, ती भिंत तुटली, भिंत एकदा तुटली की असं नाही की तह हयात 90s ज्यांनी मला भाषिक आधारावरती हाकलून दिलं ते तह हयात मला तोडून गेले. अगदी असं होत नाही काही. असं म्हणजे तो एक काळ आहे जिथे ते मला असं वाटतं की ते भिंत तोडण्याचं, कल्चरल भिंती ज्या आहेत ना त्या जर तुटल्या तर खूप खूप आधार एकमेकांचा, घट्ट मैत्र्या कदाचित. माझ्या आजच्या मैत्र्याही म्हणजे इंटरेस्टिंगली नाव टू बी हे माझं लग्न त्या काळात ज्या कलामंडळाचा मी द्वेष करत होतो त्या कलामंडळाची सदस्य असलेल्या व्यक्तीशी माझं लग्न झालं. अच्छा. बॅकस्टेज करायची ती तेव्हा त्याच कलामंडळात जिथून मला हाकलून दिलं होतं. सो यू नेव्हर नो. असं ना, म्हणजे असं स्टॅटिक नाही आहेत ना गोष्टी, फ्लुइड आहेत, वाहतात. वा आनंद, तुझ्या या ह्याच्यामुळे ना मला एक तर मला माझा रेट्रोस्पेक्ट मिळाला की आपण किती सहजगत्या काही गोष्टी करून जातो. म्हणजे मी पुण्यातच वाढलेलो त्याच्यामुळे, पण त्याचे परिणाम कोणकोणत्या व्यक्तींवर कसे कसे होतात ह्याचा मला एक इन्साईट याच्यामुळे मिळाला. खरंच मी पुण्यातच होतो पण माझ्याकडनं सुद्धा कित्येकदा असं काही घडून गेलं असेल जे माझा हेतू तसा नव्हता, पण त्या व्यक्तीला तेव्हा काय वाटलं असेल, त्या व्यक्तीवर तेव्हा काय परिणाम झाले असतील, हा मला एक इन्साईट मिळाला. आय एम शुअर प्रेक्षकातल्या अनेकांना हा विचार अंतर्मुख करणार आहे की आपण किती सहजरित्या काही गोष्टी करून जातो, काही कॅटेगरायझेशन करून जातो नोईंगली आणि अननोईंगली, आणि मग त्याचं पुढे काय कुणाच्या मनावर, कुणाच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो ह्याच्या बाबतीत अवेअर राहणं खूप गरजेचं आहे. आनंद, मला असं वाटतं इथून पुढे मी नक्कीच माझ्या वागणुकीत आणखीन सुधारणा करेन की आणखीन मी जाणीवपूर्वक या गोष्टींकडे बघेन. आत्तापर्यंत असं होत होतं की ओके ठीक आहे, हा या भागातून आलाय तर याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, एवढंच माझ्या मेंदूत असायचं. पण आता तसं नाही. आता असं आहे की आय शुड ऑल्सो हँडल दिस विथ मोर एम्पथी, असं मला वाटतंय. नाहीतर दुसरा मार्ग त्या माणसाला खरंच रिव्हील करणं. आणि जमिनीवर पण आणतात लोक. मला हा किस्सा तर सांगितलाच पाहिजे ना. मी ना त्या अशा सगळ्या अनुभवात ना SP मध्ये मी म्हणायचो मी बंडखोर कवी आहे. कारण तो इमॅजिन काळ काय होता, नामांतराचा काळ होता, नामदेव सगळ्या आयुष्यात आले होते. बरोबर. आणि वाचत होतो मी म्हणायचो मी बंडखोर कवी आहे. आणि मग मला 1-2 वेळेला वाङ्मय मंडळात बोलवलं कविता म्हणायला. तर मी शेती, बैल, नांगर मुद्दाम आवर्जून नाही का बैल जोड्या, जेणेकरून ना ह्यांना काही कळणारच नाही आपलं. कारण बदला तसा घ्यायचा ना, जसं मी म्हणालो की यांना ग्रामीण गोष्टी सांगायच्या ना,
रताळ खाली येते का वर येते माहिती नाही, अशी चेष्टा करायची. तर ते गरज आहे ना माझी स्वतःची, म्हणून मी हे असलं सगळं करायचो. आणि मी सांगायचो मी बंडखोर कवी. एक मराठीचे खूप महत्त्वाचे प्राध्यापक होते हां SP मध्ये. त्यांनी मग एक दिवशी मला विचारलं, आणि अरे पण बंड कशाशी करायचं, त्याचा अभ्यास करावा लागेल की नाही. क्या बात आहे. आणि त्यांनी ह्या छोट्या इन्सिडन्सने, तेव्हा नव्हे नंतरच्या काळामध्ये, मला अगदी जमिनीवर आलं हे कायम आठवतं मला. बंड ज्याच्याशी करायचं आपण म्हणतो त्याचा तर अभ्यास करावाच लागेल. म्हणजे तुला जी काही मेनस्ट्रीम आहे त्याचा अभ्यास करावाच लागेल. उठला आणि बंड करत सुटला असं काही नाही ना. त्यामुळे दृष्टी समग्र व्हायला ना अशा अनेक घटनांनी खरं उपयोग होतो. मला असं दिसतं की सो कॉल्ड मेनस्ट्रीम सुद्धा कदाचित शिकवतच ना आपल्याला. असं नाही की टाकाऊ असतं. अर्थातच नाही, मी त्या अजिबातच विचाराचा नाहीये. मी काय तो किस्सा सांगत होतास. हां, आता मी म्हणत होतो की बघ आता कसं असतंच हे, म्हणजे सांस्कृतिक भूक खूप आहे, आवाज खूप चांगला आहे, गायचं आहे सगळं. माझा एक मित्र कुर्डुवाडीचा संदीप खरे यांचं गाणं आलं होतं. आता हा मित्र धिप्पाड, राजकारणात, हे वाक्य आणि ही शरीर यष्टी याचा कुठे मेळ नाही, पण त्याला हे गाणं आवडत होतं. तर त्यानं हे चक्क लिहून घेतलं. पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा, रिते रिते मन तुझे उरे, या शब्दांचा सिक्वेन्स पाठ करायला 3 दिवस लावले त्याने. सगळं आहे, सूर आहे, ताल आहे, अमुक आहे, अमुक. तो सगळं म्हटला. आताही अजूनही म्हणतो ते गाणं आवडीनं. हां, आणि तो म्हणजे प्रस्थापित राजकारणी आमच्या गावातला. आणि तो खाजगीमध्ये असा आहे माझ्याबरोबरचा मित्र. त्याला त्याच्या गावामध्ये त्याचा सांस्कृतिक अंग दाखवता येत नाही. 3 दिवस पाठ केल्यानंतर त्याचं हे वाक्य होतं, अगदी त्याच्या ऐकोट आणि आवाज सहित. तो म्हणजे काय आनंद, हे असलं म्हणायला आधी असलं बोलायला यायला पाहिजे. भूक खूप आहे, पण निर्मितीच जर अशी काही झाली तर भाषा, शब्द, उच्चार, इमॅजिन किती ती लिटरली ही वाक्य. आणि मग त्यानं सगळं म्हणतो बरं का अजून पण त्यानं चक्क लिहून काढलं ही वाक्य. म्हणजे अर्थात ते लिखाणावरती काही प्रॉब्लेम आहे का माझा, नाही आहे. असं लिहिणं, असं का लिहिलं अवघड, असं आहे का, असंही ते नाही आहे. मी म्हणतो की इतकी भूक आहेच माणसानं, हे सगळे प्रकार हे खरं उपयोगीच असतात. आणि तो अजूनही म्हणतो इतकं ते, त्याच्यासाठी ही आगगाडी आहे. म्हणतो ही कळतच नाही शब्दांची, त्याची जीवच वळत नाही. पावसाच्या धारा धारा मोजताना दिसता रीते रीते म्हण तुझे उरे. आणि त्याचे बरेच किस्से आहेत ह्या गाण्याचे. ह्या रीते म्हणजे काय, रीते म्हणजे रिकामं हे माहिती नाही. असं अजून त्याच कवितेच्या याच्यामध्ये तो सारखं विचारतो ते, जरा घन झरू देना वारा गुदमरू देना. तर वारा गुदमरण्याचा काय संबंध आहे पाऊस येण्याशी, वारा कसा गुदमरतो. कारण विचार करताना वातावरण, आकाश, वारा गुदमरणं, कोंदळ असं काही कल्पना नाही. ते अर्थात आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याचं विश्लेषण करतोच. म्हणजे लय नाही करे, लय आगाग होते मग कुठं तर नुसतं उड्या मारावं असं वाटतं. असं झाल्यावर हां मग पाऊस येतो, मग त्या पुढच्या वाक्याचा अर्थ लागतो. पण एवढे एफर्ट घेतात लोक. म्हणून हे माध्यमं किंवा ही गाणी किंवा अशी गाणी निर्माण होऊ नयेत का, व्हावीत. बरोबर. हां, ते त्याचा हेच नाही आहे. पण हीच सगळ्या गाण्यांचं रस घेणारी, त्याचा आनंद घेणारी एक वेगळीच जनता आहे. मग ती प्रामाणिकपणे धडपड करून ही शिकण्याचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा ते ह्या बाजूचे व्हायचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र ते दूर लोटली जातात. ही त्यातलं शल्य आहे असं. खरंच आहे आनंद. मला NSGतले आमचे काही लोक आठवतात की जे देशातल्या ग्रामीण भागातनं, आदिवासी भागातनं, वनवासी भागातनं आलेले होते आणि त्यांना किती मोठा तो कल्चर शॉक होता. ह्या सगळ्याचा याची डेप्थ मला आज जाणवली. तेव्हा आम्ही नोईंगली किंवा अननोईंगली काही गोष्टी कॅटेगराईज करायचो, पण आज त्याचं गांभीर्य माझ्या लक्षात येते. आय एम शुअर ग्रामीण आणि शहरी ही कॅटेगरी फक्त जॉग्राफिकल नाही आहे मित्रांनो. इट्स अबाउट अप्रोच, इट्स अबाउट ॲटिट्यूड, इट्स अबाउट अंडरस्टँडिंग. तर हा फार इन्साइटफुल पॉडकास्ट झाला आहे आनंद. जाता जाता गाणं ऐकायचं आहे तुझं मला, तर प्लीज तू गाण्याचं एक कडवं आम्हाला कुठल्या तरी गाऊन दाखव. आय थिंक दिस वॉज अनएक्सपेक्टेड आहे. पण मग माझी जी धडपड, जे मला शिकायचं होतं, जे मला शिकता नाही आलं, म्हणून आता जे काही म्हणेन त्यातल्या राहिलेल्या ज्या काही एरर आहेत त्या सगळ्या मला न शिकवणाऱ्या लोकांना अर्पण. कारण आपण सुरू कुठून केलं की गाणं,
आणि आपण तिथेच येऊयात. आई मी खरंच आपण इतक्या वेळा भेटलोय, पण मला हे तुझं अंग खरंच इतकं प्रकर्षाने असेल असं मला माहित नव्हतं. प्लीज, आय वुड लाईक टू लिसन टू यू. डोळ्यास पापण्यांचा का सांग भार भावा, डोळ्यास पापण्यांचा का सांग भार भावा, मिटताच पापण्यांचा चंद्रही दिसावा, हे प्रश्न जीव घेणे, हे प्रश्न जीव घेणे, हरती जिथे शहाणे मी ओळखून आहे, सारे तुझे बहाने लाजून हसणे अन हसून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाने, सारे तुझे बहाने. थँक्यू सो मच. माहिती मी कॅमेऱ्यावरती पहिल्यांदा गायलोय. आनंद, मला असं वाटतं तुझं हे गाणं ऐकल्यावर आपण वी शुड मीट ऑफन नाव, आणि इन्फॉर्मल आपण भेटून ही सगळी तुझी जी काही गाणी आहेत ती मला ऐकायला आवडतील, आणि वी विल एक्सप्लोर दॅट. बट ऑन अ सिरियस नोट, आय थिंक यू शुड नॉट स्टॉप दिस साइड ऑफ युअर्स. अजूनही तू त्या गानकलेला तितकंच एक्सप्लोर करू शकतोस. तर प्लीज या पॉडकास्टच्या निमित्ताने मी तुला विनंती करतो, आणि तू ती सिरियसली घे. आणखीन एक, मला माहिती आहे तुझं सुफी म्युझिककडे पण एक वेगळं आकर्षण आहे, तर तेही तू एक्सप्लोर कर. कारण तुझ्या आवाजाचा जो हे आहे, आणि म्हणजे तुझा आवाज इथून येत नाही, तुझा आवाज इथून येतो, तर ते सुफीशी जी त्याची नाळ आहे ती तू एक्सप्लोर करावीस असं मला वाटतं. तर थँक्यू सो मच आनंद फॉर बिंग विथ अस. आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना माझी हीच विनंती आहे की आपल्या आजूबाजूला ही जी काही मंडळी आहेत त्यांच्या बाबतीत आपण जास्त सजग राहूयात, सेन्सिटिव्ह राहूयात. आणि आज आपल्या बरोबर आल्याबद्दल आनंद पवार यांचे खूप खूप आभार. आणि मित्रांनो, जरूर माझ्या या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यातनं जो अवेअरनेस आम्हाला स्प्रेड करायचा, यातनं जी एक जागरूकता आम्हाला समाजामध्ये शेअर करायची, ती आणखीन जास्त प्रचारात्मक होईल आणि आणखीन जास्त त्याचा रीच वाढेल. खूप खूप धन्यवाद आनंद. थँक्यू सो मच. थँक्यू.